आरोग्य मित्र हो. महाराष्ट्र सेवा संघाच्या आरोग्य विभागातर्फे आयोजित आजच्या ह्या चौथ्या पुष्पात आपणा सर्व आरोग्य मित्रांचं मनपूर्वक स्वागत आहे. आरोग्य मित्र, नेहमी मी अर्थ विभागाची सेक्रेटरी आहे, त्यामुळे नेहमीची माझी सुरुवात नमस्कार अर्थ मित्र होनी होते. आज पहिल्यांदा मी लक्षात ठेवून आरोग्य मित्र असं म्हटलेलं आहे. आमचे अर्थ विभागाचे प्रथम कार्यवाह आणि नंतर अध्यक्ष असलेले विजय वझे आता आरोग्याशी निगडीत राहिलेले आहेत, त्यामुळे अर्थमित्रांबरोबर आता आरोग्य मित्र देखील मला लाभलेले आहेत. आणि जसं आपण म्हणतो की आरोग्यम धनसंपदा, त्यामुळे आरोग्य आणि अर्थ हे नेहमीच हँड इन हँड जातात. त्यामुळे आमच्या आरोग्य विभागाला आणि अर्थ विभागाला आणि आरोग्य विभागाला दोघांनाही तुमचा नेहमीच असा छान प्रतिसाद लाभो आणि तुमच्यासाठी तुम्हाला हवे ते चांगले स्पीकर्स आम्ही घेऊन येऊ आणि तुम्हाला काहीतरी चांगलं शेअरिंग, नॉलेज शेअरिंग आमच्याकडनं व्हावं, ही एक छान इच्छा प्रकट करून मी आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करते. आरोग्य मित्र, जेव्हा या कार्यक्रमाचं पत्रक माझ्या हातात आलं आणि त्याच्यात 3 पॉईंट्स लिस्टेड आहेत, ते तीनही जेव्हा मी वाचले तेव्हा म्हटलं की हे अगदी आपल्या सर्वांशी निगडीत असे पॉईंट्स आहेत. आजकाल औषधांवरचा खर्च हा भरमसाठ झालेला आहे. आपल्या ब्रँडेड औषधांमुळे जो खर्च वाढला आहे त्यांना रिलेटिवली चीपर असा जेनरिक मेडिसिनचा पर्याय देखील उपलब्ध आहे. पण हे जेनरिक मेडिसिन्स आणि ब्रँडेड मेडिसिन्स यांचा तुलनात्मक अभ्यास, त्यांचं पॉझिटिव्ह काय आणि नेगेटिव्ह काय, हा फार महत्त्वाचा आहे. कारण जनरली कुठलीही गोष्ट स्वस्त आहे म्हणजे ती फारशी चांगली नसेल, तेवढी इफेक्टिव्ह नसेल, असा आपला एक साधा समज आहे. त्याची क्वालिटी काही तेवढी चांगली नसेल ना, असं पटकन म्हटलं जातं. पण मला वाटतं हा एक महत्त्वाचा मुद्दा की ब्रँडेड मेडिसिन्स आणि जेनरिक मेडिसिन्समधला हा भ्रम जो आहे तो आजच्या कार्यक्रमाचं टायटलसुद्धा चांगलं आहे, संभ्रम दूर करूया. तर हा जो भ्रम आहे तो आजच्या या मुलाखतीच्या कार्यक्रमातून आपला नाहीसा होईल, त्याविषयीचं उत्तर आपल्याला मिळेल. आणि दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे त्यातला जो तिसरा पॉईंट आहे की औषधं खूप महाग असतात आणि त्यांना एक्सपायरी डेट्स असतात. अगदी घरातलं उदाहरण सांगते, माझ्याबाबत झालेलं. साध्या कॅल्शियमच्या गोळ्या होत्या, काही टॅबलेट्स होत्या, एक 2-3 पाकिटं राहिली होती. तर माझी मुलगी म्हणाली, आई एक्सपायर झाले, टाकून दे. म्हटलं काही नाही गं होत, असं म्हणून मी स्वतःसुद्धा अशा गोळ्या घेतलेल्या आहेत. तर आता मला माहिती नाही ह्या मुलाखतीतून जेव्हा मला उलगडेल की अशी औषधं घेणं बरोबर आहे का, मी कान पकडायला पाहिजे, हे मला कळेलच. तर ह्याविषयी आपल्याला एक सुंदर असं मार्गदर्शन आज इथे लाभणार आहे आणि त्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत. आजच्या आपल्या व्याख्यात्या प्रोफेसर मंजिरी घरत आणि मुलाखतकार डॉक्टर नितीन पाटणकर यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करते. आणि आरोग्य विभाग स्वागत करते, आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. आणि आरोग्य विभागाचे अध्यक्ष आणि आजचे मुलाखतकार असे ड्युएल रोल आज निभावणारे डॉक्टर नितीन पाटणकर, आरोग्य विभागाचे कार्यवाह विजय वझे साहेब आणि आजच्या आपल्या व्याख्यात्या मंजिरीताई यांना व्यासपीठावर मी आमंत्रित करते. मृदुलाताई, जर अजून कोणी आरोग्य मित्र आले तर ह्या बाजूला अजून सिटिंग व्यवस्था आहे, त्यामुळे त्यांना तुम्ही जरूर गाईड करा. यानंतर मी डॉक्टर पाटणकर यांना विनंती करते की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन मंजिरीजींचं स्वागत करावं. यानंतर मी वझे साहेबांना विनंती करते की त्यांनी आरोग्य विभागातर्फे आणि सेवा संघातर्फे प्रास्ताविक करावं. आरोग्य मित्रांनो नमस्कार. आपला हा नवीन उपक्रम आहे. आधी पण आम्ही खूप केलेले आहेत आरोग्य विभागातर्फे, पण आता आरोग्य प्रबोधन व्याख्यानमाला
जसं आपली अर्थप्रबोधन व्याख्यानमाला आहे तशी आरोग्य प्रबोधन व्याख्यानमाला आम्ही आता दर महिन्याला आणायचा विचार आहे. त्यामुळे तुम्हाला येईलच ते सगळ्यांचे आता पत्रकं येतीलच घरी. आणि दुसरं म्हणजे आता महाराष्ट्र सेवा संघाची माहिती मला वाटतं खूप कोण नवीन कोण आलेले आहेत का ज्यांना महाराष्ट्र सेवा संघाची माहिती नाही असे मला हात वर करा. मग काय मला बोलायलाच नको आता. त्यामुळे फक्त आमची एकच रिक्वेस्ट आहे की आमचं एक ई मेंबरशिप आहे. त्यामध्ये 120 रुपये म्हणजे 100 प्लस 20 रुपये GST हे भरून तुम्ही जर मेंबरशिप घेतली तर आपले जवळजवळ 70-80 प्रोग्राम दरवर्षी होतात. तर आणि सगळे मेजॉरिटी विनामूल्य असतात. त्यामुळे ती मेंबरशिप घेतली तर तुम्हाला व्हॉट्सअपवर सगळे प्रोग्रामचं जे पत्रक आहे ते तुम्हाला घरी येईल. समजा तुम्हाला त्यात इंटरेस्ट नसेल एका प्रोग्राममध्ये, पण तुमच्या दुसरे कोण नातेवाईक मित्र असतील त्यांना इंटरेस्ट असेल तर त्यांना तुम्ही ते फॉरवर्ड करा. आमचं फक्त हे आहे की लोकांना कळलं पाहिजे की असे प्रोग्राम आहेत आणि त्यांनी त्याचा लाभ घ्यावा, अशीच आमची विनंती आहे. धन्यवाद. धन्यवाद वझे साहेब. दोन्ही बाजूचा हॉल फुल भरलाय म्हणजे आजचा विषय निवड किती योग्य आहे हेच यातनं आपल्याला कळतंय. कार्यक्रम पुढे नेण्यापूर्वी ह्या दोघांचाही औपचारिक परिचय करून द्यायचा आहे. डॉक्टरना आज ड्युएल रोल, मी जसं म्हटलं होम पिचवर आज ते आरोग्य विभागाचे अध्यक्षही आहेत आणि आजचे मुलाखतकार आहेत, तर त्यांचाही परिचय होईल आणि प्रोफेसर मंजिरी घरत यांचा देखील परिचय होईल. पण मी जसं नेहमी अर्थविभागात सांगते अर्थविभागाच्या प्रोग्राम्सना, तसं आज तुम्हाला सगळ्यांना माझी आग्रहाची आणि नम्र विनंती आहे की प्लीज तुमचे मोबाईल सायलेंट मोडवर टाका. एखादा महत्त्वाचा दुसऱ्याचा रसभंग होऊ नये कार्यक्रमाचा, हीच त्यातनं मागची इच्छा आहे. त्यामुळे प्लीज तुमचे मोबाईल सायलेंट मोडवर टाका. आणि मी ह्यानंतर राहुल यांना विनंती करते, राहुल मेश्रामांना, जे आमची तांत्रिक बाजू आमच्या कार्यक्रमांची सांभाळतात, की ह्या दोघांच्याही परिचयाच्या ऑडिओ क्लिप्स त्यांनी कृपया सुरू कराव्या. परिचय करून द्यायची एक नवीन पद्धत आम्ही चालू केलेली आहे. मग ऑडिओ क्लिप आम्ही हे प्ले करणार आहोत, ज्या योगे तुम्हाला जरा वेगळा एक अनुभव येईल. मला वाटतं सगळ्यांची श्रवणेंद्रिय कशी आहेत ह्याचा आढावा वझे साहेब घेत आहेत, म्हणजे पुढचा कार्यक्रम बहुधा कानांच्या आरोग्यावर असेल. ओके. मी प्रोफेसर मंजिरी घरात यांच्या परिचयाची क्लिप सुरू करते. औषध साक्षरतेचा एक जागतिक आवाज. नमस्कार. आज आपल्यामध्ये अशा व्यक्तिमत्व उपस्थित आहेत ज्यांनी केवळ भारतातच तर संपूर्ण जगात फार्मसी आणि सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात उज्ज्वल केले आहे. त्या म्हणजे डॉक्टर मंजिरी घरत. डॉक्टर मंजिरी घरत या इंटरनॅशनल फार्मास्युटिकल फेडरेशन FIP च्या माजी उपाध्यक्ष आहेत. जगभरातील 40 लाखांहून अधिक औषध निर्माण शास्त्रज्ञांचे, फार्मासिस्टचे नेतृत्व करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला आहेत. इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशनच्या 75 वर्षांच्या इतिहासात पहिल्या महिला उपाध्यक्ष होण्याचा मान त्यांना मिळाला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना आशियातील प्रतिष्ठित इशिदाते पुरस्कार आणि फेलो ऑफ कॉमनवेल्थ फार्मासिस्ट असोसिएशन यासारख्या अनेक जागतिक सन्मानांनी गौरवण्यात आले आहे. केवळ तज्ञच नव्हे तर सामान्य माणसांची आरोग्य दूत ही त्यांची खरी ओळख. औषध भान आणि आरोग्यनामा यासारख्या लोकप्रिय पुस्तकांच्या माध्यमातून त्यांनी घराघरात औषध साक्षरता पोहोचवली आहे. स्वस्त आणि दर्जेदार उपचार हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे हे त्या सातत्याने मांडत आहेत. जेनेरिक औषधे म्हणजे कमी दर्जा हा जो गैरसमज आहे तो विज्ञानाच्या आधारे दूर करण्यासाठी त्या आज आपल्याशी संवाद साधणार आहेत. स्वस्त औषधे ही फसवणूक नसून तो विज्ञानाचा विजय आहे हे आज आपल्याला डॉक्टर घरत पटवून देणार आहेत. इशिदाते पुरस्कार आणि फेलो ऑफ कॉमन नितीन पाटणकर. मधुमेह, स्थूलता या विषयांमध्ये डॉक्टर पाटणकर तज्ञ आहेत.
आंतरराष्ट्रीय जीवनशैलीजन्य रोगांवर उपचार करणाऱ्या संस्थेचे डॉक्टर पाटणकर अध्यक्ष आहेत. मुंबई विद्यापीठ, जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी आणि ड्यूक्स युनिव्हर्सिटी येथे त्यांनी शिक्षण घेतले आहे. ज्युपिटर हॉस्पिटल ठाणे आणि मुलुंड येथे ते रुग्णोपचार करतात. काटा रुतेजयांना, डिफीट डायबिटीज, न्यूरोप्लास्टिसिटी, हेल्थ सीईओ ही त्यांची काही प्रसिद्ध पुस्तके आहेत. वैद्यकीय विद्यार्थी वापरत असलेल्या अनेक पुस्तकात मधुमेह, आहार, स्थूलता या विषयांवर त्यांनी धडे लिहिले आहेत. काल सुसंगत औषधोपचार, योगचक्र, संगीत या विषयांवर त्यांनी संशोधन केले आहे. पहिल्या निमलष्करी एव्हरेस्ट मोहिमेचे ते मार्गदर्शक होते. डॉक्टर पाटणकर यांनी मुंबई विद्यापीठातून समुपदेशनाची पदवी प्राप्त केली आहे. अनेक छत्रपती पुरस्कार विजेते आणि ऑलिम्पिक पदक विजेत्यांना मानसिक सुदृढतेसाठी त्यांनी मार्गदर्शन केले आहे. अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदांमधून त्यांनी व्याख्यानेही दिली आहेत. आता परिचयात एका छान शब्दाचा उल्लेख झाला, औषध साक्षरता. मॅडम, मी तुम्हाला सांगू इच्छिते की आमचा जो अर्थ विभाग आहे तो लोकांच्या अर्थ साक्षरतेसाठी काम करतो आणि आज औषध साक्षरता आम्ही तुमच्याबरोबर शेअर करणार आहोत. त्यामुळे हा पण एक अतिशय चांगला असा योगायोग आहे. त्यामुळे आता आपण फार काळ जास्त वेळ न घेता मुलाखतीच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. एवढ्या सुंदर प्रस्तावनेनंतर आणि ओळखीनंतर मी स्वतःची थोडीशी आणखीन त्याला ॲडिशन करतो, फोडणी देतो की आमचे जे काय कार्यक्रम होतात त्याला नेहमी असा प्रश्न असतो की गर्दी का होत नाही. पण मला नक्की खात्री होती की डॉक्टर मंजिरी घरात जेव्हा इथे येतील तेव्हा हॉल भरून बाहेर पण लोक उभे असतील, कारण त्यांचा दबदबाच एवढा आहे. आणि मी त्यांच्या कॉलेजमध्ये गेलेलो होतो, तर त्या एवढ्या साध्या गृहिणीसारख्या अत्यंत सोज्वळ आणि बोलायला गोड असल्या तरी त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांचा एक प्रेमळ जरबही मी बघितलेली आहे. आणि इतक्या नॅशनल आणि इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्समध्ये एवढी मोठी पदं भूषवणं म्हणजे व्यवस्थापन कौशल्य आणि ज्ञान यांचा अतिशय उत्तम संगम झाल्याशिवाय ते शक्य नाही. तर अशा डॉक्टर मंजिरी घरत. तर आजचा विषय आहे की आपल्या मनातले संभ्रम दूर करूया. आणि डॉक्टर श्वेता आणि दीप्ती दोघींनी ह्यावेळेला नवीन प्रयोग केला की आपण जे लोक ह्या कार्यक्रमाबद्दल ज्यांना माहिती मिळेल त्यांनी त्यांच्या मनातले प्रश्न इकडे पाठवावेत. तर त्या प्रश्नांची लिस्ट पाहिली तर मला वाटतं मग त्यांची मुलाखतच घ्यायला नको, फक्त ते प्रश्न वाचण्यातच आपला 1 तास 1.5 तास निघून जाईल. तेव्हा त्या प्रश्नांचं सार काढून मी त्यांना प्रश्न विचारणार आहे. आणि मॅडमना विनंती करतो की मला एक वाईट सवय आहे, कधी कधी मी मध्ये पण तोडतो वाक्य, तेव्हा तेवढं मात्र सांभाळून घ्या, कारण मध्येच काहीतरी सुचतं आणि मग बोलावं असं वाटतं, त्यामुळे मध्ये मी बोलतो. तर तेवढं हां, त्यामुळे मग आणखीन गोंधळ उडेल कदाचित, तर तसं नको व्हायला, तुम्ही सांभाळून घ्या. हां, तर आजचा विषयाचा जो पहिला भाग आहे की जेनेरिक मेडिसिन किंवा जेनेरिक औषधं म्हणजे काय. तर त्याचा पहिला प्रश्न आलेला होता. पहिल्यांदा कोणतरी बहुतेक अर्थ विभाग आपल्याकडे संस्कृत विभाग पण आहे, सांस्कृतिक विभाग पण आहे, तिथल्या कोणतरी खास पुण्याहून इकडे स्थलांतरित झालेल्या माणसांनी प्रश्न विचारला होता की बाकी सगळं जाऊ दे, जेनेरिकचा मराठी अर्थ सांगा. तर मी इवन ChatGPTला पण विचारलं, त्यांना माहिती नाही, पण मॅडमना काय माहिती असेल तर आपण विचारूया. आणि त्यांना प्रश्न असा आहे की जेनेरिक औषधं म्हणजे नक्की काय. थँक्यू डॉक्टर. आणि मला तुम्ही मंजिरी म्हणा. आणि महाराष्ट्र सेवा संघाच्या आरोग्य विभागाचं आणि अर्थ विभागाचं पण अभिनंदन की तितका सुंदर कार्यक्रम त्यांनी आयोजित केला आहे आणि इतक्या मोठ्या संख्येने आपण सगळे उपस्थित आहात. कारण आजकाल कार्यक्रम आपण खूप चांगले करू शकतो, पण लोक जमवणं, तो प्रतिसाद असणं हे खूप कठीण असतं. आणि मग गर्दी नसली तरी दर्दी आहेत लोक असं आपण म्हणून काहीतरी वेळ भागवतो.
पण तसं नाही आहे. आज तुम्ही सगळे इतक्या छान तुमचा प्रतिसाद आहे. तर मनःपूर्वक धन्यवाद डॉक्टर पाटणकर, वझे सर आणि आपणा सर्वांचे. डॉक्टर मला म्हणाले की आता ॲक्च्युली डॉक्टरांनी एक खूप मोठं धाडस केलं आहे की त्यांनी मुलाखत, असं माझी मुलाखत ते घेत आहेत. मी हाडाची शिक्षक आहे गेले 30 वर्ष आणि मला मुलांना प्रश्न विचारण्याची सवय आहे. त्यामुळे कारण मला प्रश्न विचारणं हे एक असं म्हणजे एक आव्हान त्यांनी घेतलेलं आहे. आणि जेव्हा मला एखादा प्रश्न अडेल तेव्हा मी तो डॉक्टर तुम्हालाच पास ऑन करणार आहे. तर त्यामुळे तर कदाचित दोघांची मिळून अशी मुलाखत असणार आहे असं आपण समजूया. आता डॉक्टरांनी पहिला प्रश्न विचारला तो एकदम गुगली होता की जेनेरिकला मराठी काही त्याचं काही म्हणजे मराठी नाव आहे का. तर मला असं सांगायचं आहे की जेनेरिकला मराठी नाव मलाही माहीत नाही. मी आज नक्की आजपासून मी प्रयत्न करणार की त्याच्यासाठी जर मराठी त्याला काही प्रतिशब्द नसला तर आपण काही निर्माण करू शकतो का याचा मी आता प्रयत्न करते आजपासून. तर त्याला काही तसं मराठी प्रतिशब्द नाही आहे. आणि जेनेरिक औषधं म्हणजे काय असं डॉक्टरांनी मला विचारलं. तर मला थोडं तुम्हाला काळाच्या ओघात मागे न्यायचं आहे. जेनेरिक ही संकल्पना अजिबात नवीन नाही. आपला देश स्वतंत्र झाला 1947 साली. तेव्हा आपण म्हणजे बहुतेक प्रमाणात आपण मल्टीनॅशनल कंपनी म्हणजे बहुराष्ट्रीय कंपन्या, औषध कंपन्यांवर अवलंबून होतो. कारण भारतातल्या औषध उद्योगाला तेव्हा चालना मिळाली नव्हती. 1970 साली आपल्या तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी एक पेटंट कायदा आपल्यासाठी एक वेगळ्या प्रकारे मांडला आणि तो अंमलात आला. त्याच्यामध्ये असं होतं की एखादं औषध बहुराष्ट्रीय कंपनीनी समजा एका पर्टिक्युलर प्रोसेसनी बनवलं आहे तर त्यांना त्याचं पेटंट इथे भारतात मिळताना ते त्यांना प्रॉडक्ट पेटंट म्हणून नाही मिळणार, पण प्रोसेस पेटंट म्हणून मिळेल. मी थोडक्यात सांगायचं तर बहुराष्ट्रीय कंपनीनी जर औषध बनवलं आहे तर ती औषधं तेव्हा प्रचंड महाग होती भारतामध्ये आणि त्यामुळे त्यांची मोनोपोली होती. मग या इंदिरा गांधी यांनी जो पेटंटचा कायदा आणला त्याच्यामुळे तेच औषध भारतीय कंपन्या वेगळ्या प्रोसेसनी बनवू शकत होत्या आणि त्यामुळे बहुराष्ट्रीय कंपन्यांनी बनवलेल्या औषधांना आपली भारतीय औषधं बनवण्याचं म्हणजे भारतीय पद्धतीने म्हणा रिइंजिनिअरिंग म्हणतात, रिइंजिनिअरिंग करून औषध बनवण्याची प्रक्रिया चालू झाली आणि त्यामुळे भारतीय कंपन्यांना भारतीय औषध उद्योगाला एक चालना मिळाली आणि औषधं स्वस्त झाली. म्हणजे आयबुप्रोफेन नावाचं औषध बऱ्याच जणांनी घेतलं आहे का? कशासाठी आहे? पेनकिलर, तापासाठी असं आहे, बरोबर. तर ते औषध जेव्हा बाहेरच्या मार्केटमध्ये आलं आणि बहुराष्ट्रीय कंपन्या आपल्या इथे ते विकायला लागल्या त्याच्यानंतर 3-4 वर्षात भारतीय कंपन्यांनी सुद्धा आयबुप्रोफेन बनवलं भारतीय पद्धतीने म्हणजे वेगळ्या प्रोसेसनी. नाहीतर ते औषध खूप महाग होतं आणि हा जो पेटंटचा कायदा तेव्हा इंदिरा गांधींनी आणला त्यामुळे आपल्याला स्वस्त औषधं मिळायला तेव्हाच सुरुवात झाली. सिप्रोफ्लोक्झासिन नावाचं औषध सगळ्यांना माहिती आहे. सिप्लॉक्स वगैरे ब्रँड ऐकलेत, अँटीबायोटिक आहे. तर ते जेव्हा मार्केटमध्ये आलं 1985ला वगैरे तर अवघ्या 2 वर्षात भारतात त्याच्या जेनेरिक आवृत्त्या आल्या. म्हणजे आपण भारतीय पद्धतीने बनवलेली सिप्रोफ्लोक्झासिन औषधं भारतात आली. तर जेनेरिक ही संकल्पना जुनी आहे, म्हणजे तेव्हापासूनच आहे आणि त्यामुळे जर आपण वेगळ्या प्रकारे औषध बनवलं तर ते स्वस्त मिळू शकतं हे आपल्याला कळलं. आणि मग त्याच्या पुढे म्हणजे जेनेरिक संकल्पना 1970-80च्या दशकापासून आपल्याकडे आहे आणि आपण तेव्हापासून जेनेरिक औषधं वापरत आहोत. आज काही नवीन नाही आहे. म्हणजे गेल्या 10 वर्षात जे आपण जेनेरिक असं जे ऐकतोय तसं ते नाही आहे, ते तेव्हापासून आपण ऐकतोय. तर आता त्याच्यानंतर काय झालं की मग सिप्ला कंपनीनी HIV एड्ससाठीची औषधं बनवली आणि ती खूप स्वस्तात बनवली आणि पूर्ण आफ्रिकेला आणि सगळीकडे ती पुरवली. तेव्हापासून ही जेनेरिकची संकल्पना खूप पुढे आली, म्हणजे त्याला चालना अधिक मिळाली. आता जेनेरिक म्हणजे नेमकं काय, म्हणजे जेनेरिक औषध म्हणजे नेमकं काय. आता तुम्हाला माहिती असेल की जेव्हा एखादं नवीन औषध बनतं म्हणजे सर्वस्वी नवीन तेव्हा ती फार्मास्युटिकल कंपनी एक 8 ते 10 वर्षाचं साधारण कालावधी त्याच्यामध्ये घालवते. संशोधन असतं, त्याच्यामध्ये प्रचंड पैशाची गुंतवणूक असते आणि त्यानंतर ते औषध नवीन औषध म्हणून बाजारात येण्यासाठी त्याला मान्यता मिळते. कधी कधी असंही होतं की आम्ही 100 मॉलिक्युल्सवर आपण रिसर्च करतो आणि त्यातलं एखादंच पुढे जातं आणि ते औषध म्हणून बाजारात येतं.
आणि हा सगळ्या 10 वर्षाचा कालावधी गेला आहे, त्यात एवढी पैशाची गुंतवणूक झाली आहे. त्यामुळे मग त्या कंपनीला त्या औषधासाठी तो स्वामित्व हक्क ती कंपनी घेते. म्हणजे त्याला म्हणतात पेटंट, स्वामित्व हक्क, म्हणजे त्यांची मोनोपली. आणि मग ती पेटंट फाईल करते आणि मग ते पेटंट त्यांना असतं की पुढचे 20 वर्ष तीच कंपनी, फक्त ती कंपनी ते औषध बनवणार, दुसरं कोणीही बनवणार नाही. त्याला प्रॉडक्ट पेटंट म्हणतात. आणि हे प्रॉडक्ट पेटंट 2005 पासून जगात सगळीकडे जवळजवळ आहे. त्यामुळे मग ते पेटंट म्हणजे मोनोपोली जी आहे त्या कंपनीची, तिथपर्यंत ते औषध प्रचंड महाग असतं. कारण फक्त तीच कंपनी बनवते ना, त्यामुळे दुसरं कोणी मला स्पर्धाच नाही. त्यामुळे मग त्या औषधाची मी किंमत खूप जास्त ठेवू शकते, कारण मी त्यात गुंतवणूक पण खूप केली आहे. मी 10 वर्ष त्याच्यावर रिसर्च केलं आहे आणि एवढी गुंतवणूक केली आहे, क्लिनिकल ट्रायल्स घेतल्यात, म्हणजे माणसांमध्ये त्याचा परिणाम किती होतो वगैरे बघितलं आहे. त्यामुळे ते पेटंट औषध बाजारात येतं तेव्हा त्याची किंमत खूप जास्त असते आणि फक्त तीच कंपनी बनवत असते, त्यांना स्पर्धा नसते. पेटंट संपतं तर किती वर्षाचा कालावधी मी बोलले पेटंट असतं? 20 वर्षाचा, साधारण 17 किंवा 20, आपल्याकडे 20 वर्ष. तर 20 वर्षाचा कालावधी संपल्यानंतर मात्र बाकी सगळ्या कंपन्या सरसावून पुढे येतात आणि मग ते औषध त्या बनवायला लागतात. आपल्या भारतात हे 2005 पासून म्हणजे प्रॉडक्ट पेटंट आल्यापासून हे असं घडतं आहे. आणि मग त्या दुसऱ्या कंपन्या बनवायला लागतात, त्याला म्हणायचं जेनेरिक औषधं, बरोबर. म्हणजे आधीचं कुठलं होतं? पेटंट औषधं, आणि त्याला म्हणतात इनोव्हेटर ब्रँड. इनोव्हेटर ब्रँड म्हणजे त्या कंपनीनी बनवलेलं ते औषध, त्या कंपनीनी त्याचं बारसं केलं, त्याला म्हणायचं इनोव्हेटर ब्रँड. तो एकच असणार जगात. आणि त्याच्यानंतर ज्या आवृत्त्या आल्या पेटंट संपल्यानंतर, त्या सगळ्या त्या जेनेरिक. म्हणजे जेनेरिकची एक संकल्पना अशी आहे की पेटंट संपलेलं औषध म्हणजे जेनेरिक, आणि त्यामुळे ते स्वस्त आहे. आत्ता डॉक्टरांची ओळख करून देताना सांगितलं की ते स्थूलता निवारण यातले पण तज्ज्ञ आहेत. आता तुम्हाला सगळ्यांना, तुम्ही पेपर वाचत असाल किंवा व्हॉट्सॲपवर सुद्धा सध्या स्थूलतेसाठीची सेमाग्लुटाईड नावाची औषधं खूप सारी, म्हणजे त्याचं पेटंट संपून आता त्याच्या जेनेरिक आवृत्त्या आता येत आहेत. आणि त्याच्यामध्ये किमतीमध्ये प्रचंड तफावत आहे. म्हणजे जर इंजेक्शन 10-12 हजारला होतं आधीचं पेटंटेड औषध, तर आता पेटंट संपल्यानंतरचं औषधाची किंमत फक्त 500-1000 रुपये वगैरे इतकी कमी आहे. कारण का की आता जे नवीन कंपन्या जे बनवत आहेत जेनेरिक त्याची व्हर्जन, तेव्हा त्यांना परत रिसर्च नाही करायचं आहे, संशोधनावर खर्च नाही करायचा आहे, परत त्याच्या क्लिनिकल ट्रायल्स नाही घ्यायचे आहेत. त्यामुळे मग ते स्वस्तामध्ये विकू शकतात. तर जेनेरिकचा एक अर्थ असा आहे की ऑफ पेटंट औषधं, बरोबर. आणि मी सांगितलं तसं 1970 पासून इंदिरा गांधींमुळे आपल्याकडे आपण तशीही जेनेरिक औषधं बनवत होतो, कारण आपल्याकडे तेव्हा प्रोसेस पेटंट होतं. मी जेनेरिक ही संकल्पना जुनीच आहे. आता त्याच्यामध्ये दुसरा जेनेरिकचा अर्थ, आणि जो मला वाटतं खूप महत्त्वाचा आहे, की जेनेरिक औषधाला खरं म्हणजे कुठलंही नाव त्या मॅन्युफॅक्चररनी देऊ नये अशी एक अपेक्षा आहे. म्हणजे मूळ जे औषधाचं नाव आहे त्या नावानी विकलं जाणारं औषध म्हणजे जेनेरिक. आता साधंसं उदाहरण द्यायचं तर आपण सगळ्यांनी पॅरासिटामॉल टॅबलेट खाल्ली आहे. कोविडमध्ये तुम्ही पॅरासिटामॉलचं कुठलं रूप, म्हणजे कुठली टॅबलेट खाल्ली आहे जास्त सांगा? डोलो खाल्ली आहे. सगळ्यांना डोलो माहिती आहे. डोलो माहीत नाही असं माणूसच नाही आत्ता इकडे. तर सगळ्यांनी डोलो खाल्ली आहे. ओके, तुम्ही डोलो खाल्ली आहे, तुम्ही क्रोसिन कधी घेतली असेल, कोणी मेटॅसिन घेतली असेल, कोणी कॅल्पॉल घेतलं असेल. ही सगळी त्याची ब्रँड नावच आहेत. पण तुम्हाला आता मी सांगते ही सगळी जेनेरिक आहेत. ही सगळी जेनेरिक आहेत. कारण तुम्ही जर आपली संकल्पना मी काय सांगितली, ऑफ पेटंट. पॅरासिटामॉल किती जुनं औषध आहे, ते ऑफ पेटंटच आहे. आणि त्यामुळे ही सगळी त्याची जेनेरिकच व्हर्जन्स आहेत. पण त्या जेनेरिक्समध्ये पण पॅरासिटामॉल टॅबलेट या नावाने औषध आहे का बाजारात? फारच क्वचित. म्हणजे आपण जर जेनेरिकची दुसरी व्याख्या जर घेतली की मूळ नावाने औषध उपलब्ध असणं, तर मूळ नावाने औषध नाही आहे. आता मूळ नावाने औषध असणं ह्याच्यामध्ये खरं महत्त्वाचं आहे की तुम्हाला त्या पॅरासिटामॉल टॅबलेट तुम्ही बनवला, मी बनवला, यांनी पण बनवला, पण आमच्यात काहीच फरक नसणार, कारण नाव तेच आहे. त्यामुळे ते डॉक्टरांकडे खपवायला मला काही खर्चही करायला लागणार नाही, कारण मी प्रमोट करणार तरी काय? मला जर मी त्या औषधाला वारसच नाही केलं आहे तर त्यामुळे तो प्रश्नच येत नाही. त्यामुळे मग ती सगळी पण अशी जी मूळ नावानी औषधं आहेत ती आपल्या भारतामध्ये 1% सुद्धा नाहीत. जी भारतामध्ये औषधं आहेत त्या सगळ्यांना नाव दिलेलं आहे मॅन्युफॅक्चररनी, म्हणजे ती सगळी ब्रँड्सच आहेत. पण या सगळ्याला म्हणायचं ब्रँडेड जेनेरिक्स. म्हणजे सगळ्यात खरा ब्रँड किंवा इनोव्हेटर ब्रँड कुठला, जो पहिला
त्या कंपनीने शोधून काढून बनवला तो, म्हणजे आता व्हॅलियम झोपेच्या गोळ्या होत्या ना ते. पण समजा त्याचं ऐक घेतलं, तशाच त्याच्या सगळ्या ज्या पुढच्या त्याची जी पुढची औषधं आपल्याला मार्केटमध्ये मिळत आहेत ते सगळ्या जेनेरिक कॉपीज आहेत. पण ते काय म्हणायचं, ब्रँडेड जेनेरिक्स. आणि ब्रँडेड जेनेरिक्स इतका असलेला देश हा फक्त आपलाच आहे. भारतामध्ये 1,00,000पेक्षा जास्त वेगवेगळी औषधं आहेत, 11,000पेक्षा जास्त फार्मास्युटिकल कंपन्या आहेत. एक औषध, समजा डॉक्टरांच्याच आता मधुमेह तज्ज्ञ आहेत, सगळे किती जणांना मधुमेह आहे इथे? कमी आहे तरी, ओके. तर मधुमेहासाठी एक मेटफॉर्मिन आणि ग्लिमेपिराइड नावाचं एक कॉम्बिनेशन असतं, ओके. आपल्या भारतामध्ये त्याचे 127 वेगवेगळे ब्रँड आहेत. किती? 127 वेगवेगळे ब्रँड हे मिनिमम आहेत, अजूनही वाढले असतील. 100 कंपन्या ते बनवतात. 107 का 100 कंपन्या 127 ब्रँड बनवतात. आणि हे सगळेच जेनेरिक्स आहेत ना. पण त्यातही ब्रँडेड जेनेरिक्स आहेत म्हणजे सगळे हे, त्यातही जे सुरुवातीपासून या मोठ्या कंपन्या बनवत आहेत ते वेल नोन ब्रँड्स आहेत. आणि डॉक्टरांचा त्या ब्रँड्सवर, म्हणजे ब्रँडेड जेनेरिक्सवर जास्त विश्वास असणार, कारण त्यांनी ते उपयोगात आणलेले आहेत, क्लिनिकल रिझल्ट्स बघितलेले आहेत. तर त्यामुळे हे सगळं आपल्याकडे घडतं आहे. म्हणजे थोडक्यात काय सांगायचं की जेनेरिकची संकल्पना 2 प्रकारे, एक ऑफ पेटंट औषधं आणि दुसरी मूळ नावानी विकली जाणारी औषधं. मूळ नावानी विकली जाणारी त्याला आपण ट्रू जेनेरिक्स म्हणू, प्युअर जेनेरिक्स म्हणू, शुद्ध जेनेरिक म्हणू, ती भारतामध्ये खूपच कमी आहेत. जी आहेत ती सगळी ब्रँडेड जेनेरिक्स आहेत. 85% औषधं भारतातली, बाजारातली ही ब्रँडेड जेनेरिक्स आहेत असा एक अंदाज आहे. म्हणजे थोडक्यात जे काय आहे ते सगळं जेनेरिक्सच आहेत भारतामध्ये. त्यातमध्ये कमी अधिक किमतींचे ब्रँड्स आहेत आणि त्याच्यामध्ये वेल नोन ब्रँड्स आहेत. तर ते जास्त डॉक्टरांनी पण ते उपयोगात आणलेले आहेत, त्यामुळे त्याचे क्लिनिकल रिझल्ट्स त्यांना माहिती आहेत. आजकाल कंपन्या, म्हणजे सांगायला हरकत नाही की एक कंपनी त्यांचा एक नेहमीचा एक ब्रँड फेमस झालेला तो बनवते, अजून 2-3 वेगवेगळे ब्रँड्स बनवते. एकच कंपनी एकच औषध, आता तुम्ही सेट्रिझिन कधी घेतलं असेल, ॲलर्जीसाठी घेतलं जातं, एक कंपनी त्याचे 4 वेगवेगळे ब्रँड बनवते. आता त्याचं कारण काय असेल आणि त्याच्या किमतीमध्ये प्रचंड फरक असतो. म्हणजे तुम्ही लक्षात घ्याल की त्या कंपनीचं काय अर्थकारण आहे. तुम्हालाही तो चांगला विषय आहे की ते वेगवेगळ्या मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीजमध्ये बनवतात, वेगवेगळ्या प्रकारे ते प्रमोट केलं जातं. काही डॉक्टरांकडे प्रमोट केलं जातं, एथिकल मार्केटिंग म्हणतात, काही डायरेक्टली पुरवठा साखळीत सप्लाय चेनमध्ये टाकलं जातं. असं खूप वेगवेगळं झालं आणि ह्याला कारण प्रचंड जास्त झालेल्या औषध कंपन्या आणि त्यांच्यामध्ये असलेली स्पर्धा हे आहे. तर जेनेरिक औषधं ही जवळजवळ सगळीच जेनेरिक आहेत. त्यातही स्वस्त औषधं, महाग औषधं, हा तो थोडासा फरक आहे. म्हणजे स्वस्त जेनेरिक्स, महाग जेनेरिक्स, किंवा स्वस्त ब्रँडेड जेनेरिक, महाग ब्रँडेड जेनेरिक्स. आणि आता अनेक प्रचंड नंबर ऑफ मॅन्युफॅक्चरर्स खूप वाढलेत, स्पर्धा खूप वाढली आहे. डिस्काउंट हा परवलीचा शब्द झाला आहे. आपल्या सगळ्यांना म्हणजे खरं वाईट वाटतं की आपल्या सगळ्यांना औषधं म्हटलं की त्याची इफेक्टिवनेस, त्याची सेफ्टी, त्याची गुणकारकता यापेक्षा मनात येते ती किंमत, की स्वस्त आहे का, मला डिस्काउंट मिळाल का. आज मी फार्मसिस्टबरोबर पूर्ण भारतात काम करते. सगळे फार्मसिस्ट हैराण आहेत की येणारा प्रत्येक रुग्ण विचारतो काय की मला डिस्काउंट किती देणार. तोच रुग्ण नंतर त्या मॉलमध्ये जाऊन 400 रुपयाचं पॉपकॉर्न खाईल, पण जे औषध त्याच्या आरोग्याशी निगडीत आहे त्याच्यासाठी मात्र तो डिस्काउंट किती किंवा स्वस्त किती हे विचारतो. आता ही मानसिकता थोडी झावायला आपल्या शासनाने पण ते जेनेरिक औषधं खूप जास्त गेल्या काही वर्षात प्रमोट केली आणि औषधाच्या किमतींवर जास्त भर दिला. पण त्यापेक्षा औषधांची सुरक्षितता, गुणकारकता, इफेक्टिवनेस हे आपल्यासाठी खरं तर जास्त महत्त्वाचं आहे. मग हे एकंदर जेनेरिक्स काय ह्याच्याबद्दल माझं उत्तर आहे. जेनेरिक चांगलं की वाईट हा प्रश्न तुम्ही विचारणारच आहात. मी अजिबात हा प्रश्न विचारणार नाही आहे, कारण मला म्हणजे आमची खूप चांगली मैत्री आहे म्हणून मी हे बोलू शकतो, अदरवाईज मी बोललो नसतो. पु ल देशपांडेंनी एका ठिकाणी लिहिलेलं आहे की मी पण शिक्षक आहे, MGM मेडिकल कॉलेजला मी प्रोफेसर आहे. त्यामुळे असा काय मला अशी भीती वाटण्याचं कारण नाही की प्रोफेसरला कसा प्रश्न विचारू म्हणून. तर पु लंनी लिहिलं होतं की
शिक्षक कसा ओळखायचा? तर म्हणे तो किती शिकवतो, तो खूप सांगतो वगैरे नाही. घंटा वाजेस्तोवर जो बोलत राहतो तो शिक्षक. सो माझ्याकडे खूप प्रश्न आहेत आणि मी मगाशी म्हटलं की मी मध्ये टोकतो, पण ती एवढं चांगलं बोलत होती की मी बोलायला धजावलं नाही. तर आता जेनेरिकवर झालं, आपण आता बाकीच्या विषयावर बोलूया. परत हां संभ्रम क्लिअर करून जाऊ. तर नावाबद्दल बोलत होता ना, नाव असून मी सुचवू शकतो, मूळ संयुग मिश्र औषध. वा, पण आपल्याला एक शब्द पाहिजे, त्या शोधतील. पण त्यांनी असं खूप शब्द शोधलेले आहेत, सुचवत राहा. हो. तर आता दुसरा प्रश्न आहे ह्याच्याबरोबर की जेनेरिक औषधांची गुणवत्ता हा एक भाग झाला आणि किंमत हा दुसरा भाग झाला. तुम्ही जसं म्हणालात की त्याच्या लोकांच्या मनात पहिल्यांदा किंमत येते, पण भारताची पूर्ण काय म्हणतात त्याला भूमिका ही किमतीशी खूप निगडीत आहे. म्हणजे त्याला कॉस्ट सेन्सिटिव्ह मार्केट म्हणतात. आपल्या इकडचं कॉस्ट सेन्सिटिव्ह मार्केट आहे. तुम्ही 2 पैसे स्वस्त दिलेत तर लोक ते घेतील. त्याच्यावर तर एक जुनी टी व्हीवर ॲडव्हर्टाईजमेंट यायची माहिती आहे. एक जण म्हणजे ती मोठ्या बोटी असतात ना, यॉट्स असतात, ती यॉट घ्यायला खरेदी करायला जातो आणि तो विचारतो कितना ॲव्हरेज देती आहे. तर ही जी मेंटॅलिटी आहे ती आपल्याकडे खूप आहे. आणि मध्ये आम्ही एकदा एअरपोर्टवरनं येताना म्हणजे ड्युटी फ्री शॉपमधनं अल्कोहोलच्या ह्याच्यातनं तिथे अशा बाटल्या होत्या. तर एका बाटलीची किंमत होती 50,000 रुपये, एकाची होती 7,500 का 10,000 रुपये आणि एकाची 2,500 रुपये. तर मी त्या माणसाला विचारलं की हे 50,000ची बाटली खरोखर कोणी विकत घेतं का? तर म्हणाला ही कधीच कोणी विकत घेत नाही. म्हटलं ही का ठेवलेली असते? लोकांना म्हणे मध्यमवर्गीयांना मध्यम मार्ग, आणि भारतातले सगळे किती रिच असले तरी ते मध्यमवर्गीयच आहेत म्हणे. त्यामुळे त्यांना ती 50,000ची बाटली कोणी विकत घेणार नाही. त्याच्या कम्पॅरिझनमध्ये ते 2,500 आणि 10,000 असं म्हटल्यानंतर 10,000ची बाटली नक्की विकत घेतात म्हणे. तर तसंच जेनेरिक कंपन्यांचं, जेनेरिक औषधांचं पण तसंच आहे की जेनेरिक औषधं हे जे ब्रँडेड प्रॉडक्ट ठेवतात ते लोक जाऊन केमिस्टला विचारतात की सस्ता ब्रँड दिखाओ. मग सस्ता ब्रँड दाखवतो, म्हणतो ये इफेक्ट आएगा ना उसका. तो म्हणतो हमको कुछ मालूम नहीं ऐसे इफेक्ट आएगा की नहीं, तो इससे थोडा बढ़िया ब्रँड दिखाओ. आणि नॉर्मली तो थोडा बढ़िया ब्रँड लोक विकत घेऊन जातात जेनेरिक्समध्ये. मध्यममार्गी, सगळे मध्यममार्गी आहेत. त्यामुळे तो सगळ्या म्हणजे हॉटेलात गेला तरी तुम्ही बघा टॉप ब्रँड आणि खालचं काहीतरी याच्यामधलं लोक सिलेक्ट करतात. त्यांना बरं वाटतं की मी फसवला पण जात नाही आहे आणि मी अगदी चीप पण नाही आहे. त्यामुळे ते जे असतं, तर जेनेरिक औषधांबद्दल एक मोठा गैरसमज आहे आणि तो आपल्या पुढच्या प्रश्नाशी पण निगडीत आहे की असं म्हणतात की जेनेरिक औषधं बनवताना त्याचे जे ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स म्हणजे जे मूळ औषध आहे ते जी कंपनी बनवते ते समजा त्यांनी 20 महिने तसंच ठेवलं तर त्याची गुणकारकता किंवा त्याची पोटन्सी कमी होत जाते. हे खरं आहे का? पहिलं. दुसरं म्हणजे की असा एक समज आहे की जेनेरिक औषधं बनवताना सर्वात शेवटचा जो उरलेला माल आहे तो घेऊन लोक त्याचे जेनेरिक औषध बनवतात आणि त्यामुळे त्याची किंमत कमी ठेवली जाते. तर पहिला प्रश्न आहे की औषधाला जी एक्सपायरी डेट असते ती त्या APIला म्हणजे मूळ औषधं जेव्हा बनवतात कंपनीतनं बनवून तयार होतो, ताजा माल म्हणतात त्याला जी काही पोटन्सी आहे ती आणि त्याची ते साठवून ठेवल्यानंतर 18 महिन्यांनी 20 महिन्यांनी त्याची पोटन्सी कमी होते का? आणि मग मी 20व्या महिन्यात ते औषध घेतलं, API घेतलं, ते मिक्स केलं आणि त्याची टॅबलेट बनवली किंवा त्याचं काही बनवलं आणि परत मला त्याची 18 महिन्याची शेल्फ लाईफ मिळतं. तर म्हणजे माझे 20 आणि 18 महिने असे गेल्यानंतर त्याची पोटन्सी खरंच कमी होते का? आणि पोटन्सी कमी होते म्हणजे काय होतं नक्की? म्हणजे एकंदर एक्सपायरी तारीख ह्याच्याबद्दल प्रश्न आहे का फक्त API म्हणजे जेनेरिक वापरताना? API फक्त जेनेरिक वापर म्हणजे त्याच्याकडे घेऊन जाण्यासाठी एक वाट आहे. पण मला विचारायचं आहे की जी एक्सपायरी डेट आहे त्या एक्सपायरी डेटला खरोखरच औषधाची गुणवत्ता कमी होते का? आणि म्हणून मी ते APIचं विचारलं की तिथले शेवटचं त्यांची एक्सपायरी डेट आलेली असताना मी औषध घेतलं आणि मला परत 18 महिने एक्सटेन्शन मिळतं आहे, तर मी ते 18 आणि 20 महिने मिळून 36 महिन्यांनी ते औषध देतो, तेव्हा त्याचे म्हणजे गुणवत्ता 0 झालेली पाहिजे. तर असं काय होतं का? मुळात आधी एक्सपायरी डेटबद्दल सांगते आणि मग जे
तुम्ही एक्सपायरी डेट म्हणजे औषधांची अंतिम मुदत सगळ्यांना माहिती आहे की समजा आता 31 मार्च 2026 यूज बाय असं असतं ना, किंवा एक्सपायरी डेट असं लिहिलेलं असतं. तर म्हणजे 31 मार्च 2026 नंतर ते आपण औषध वापरायचं नाही असं त्याचा अर्थ. आणि ही एक्सपायरी डेट औषधांना का असते आणि ती कशी ठरवतात? आता मुळात जेव्हा औषध बनतं, त्याचं फॉर्म्युलेशन बनतं, सिरप असेल, टॅबलेट असेल, जे काय असेल, तेव्हा ते बनल्यानंतर त्याच्यावर स्टेबिलिटी स्टडीज होतात. स्थिरता अभ्यास असं आपण मराठीत म्हणू. स्थिरता अभ्यास म्हणजे ते वेगवेगळ्या टेम्परेचरला स्टोअर केलं जातं आणि मग त्याच्यामध्ये त्याचं परत ॲनालिसिस, पृथक्करण केलं जातं की त्याच्यामध्ये काय केमिकल्स बनली, त्याचं डिग्रेडेशन झालं का, विघटन झालं का, ते व्यवस्थित आहे का याबद्दल, आणि त्याची गुणकारकता चांगली आहे का, हे सगळं स्टेबिलिटी स्टडीजनी ठरवतात. वेगवेगळ्या टेम्परेचरला औषध एक्सपोज केलं जातं आणि मग त्याच्यानंतर ही तारीख ठरते. तर मुळात एक्सपायरी डेट म्हणजे मॅन्युफॅक्चररने दिलेली ग्वाही आहे की या बाटलीतलं हे औषध या अंतिम मुदतीपर्यंत चांगल्या सुस्थितीत असेल आणि ते सेफ असेल आणि ते गुणकारी असेल. 90% त्याची पोटेन्सी असेल जे अपेक्षित आहे आणि त्यामुळे ते असेल. कारण औषधं ही केमिकल्स आहेत, ती बनवल्यापासूनच त्याचं विघटन थोड्या थोड्या प्रमाणात चालू होतं हे ॲक्सेप्ट करायला पाहिजे आणि त्यामुळे ती एक्सपायरी डेट ही महत्त्वाची असते. दुसरं म्हणजे एक्सपायरी डेट ही जी मॅन्युफॅक्चररनी ठरवली आहे ती त्या अशा हिशोबाने ठरवली आहे. तुम्ही जर औषधाचं लेबल वाचलं, ते खूप किचकट आहे वाचणं, पण त्याच्यावर काहीतरी स्टोरेज कंडिशन्स लिहिलेले असतात, कीप इन कूल डार्क प्लेस वगैरे, किंवा फ्रीजमध्ये ठेवा काही औषधं. तशी ती ठेवलेली असतील तर त्या एक्सपायरी डेटला अर्थ आहे. एक्सपायरी डेट ही स्टोरेज कंडिशनवर खूप अवलंबून आहे आणि जर ते स्टोअर नीट केलेलं नसेल, आता साधं सांगायचं, आता व्हिटॅमिन सीचे टॅबलेट बघा किंवा दुसरं कुठलं सिरप बघा, तुम्ही जर उन्हामध्ये म्हणजे खिडकीत ठेवलं जिथे रोज दुपारी 2-3 तास ऊन येतं आहे, तर ते त्या एक्सपायरी डेट जरी त्याची पुढची असली तरी त्याच्या आधीच ते खराब होऊन जाणार आहे. तर त्यामुळे स्टोरेजवर त्याची एक्सपायरी खूप अवलंबून आहे आणि ती एक्सपायरी डेट पाळायला अशासाठी हवी की एक तर त्याच्यानंतर जर आपण औषध घेतलं, असे जगभर खूप अभ्यास झालेत आणि एक अमेरिकन FDA जो अभ्यास झाला एक्सपायरी डेटवर, ते व्हॉट्सॲपवर गेले काही वर्ष फिरतं आहे की अमेरिकन FDAनी मिलिटरीच्या सोबत काहीतरी अभ्यास केला आणि ॲस्पिरिन आणि अनेक काही औषधं एक्सपायरीच्या नंतर 10 वर्षसुद्धा उत्तम स्थितीत होती. मग ती का नाही घेऊ, म्हणजे एक्सपायर झाल्यानंतर औषध घेतलं तर काय होणार आहे, असा साहजिक सगळ्यांना प्रश्न येतो. आणि मग फक्त फार्मा कंपन्यांच्या अर्थकारणाशी संबंधित आहे का? कारण जर औषधं एक्सपायरच नाही झाली किंवा त्याची एक्सपायरी 3 वर्ष 5 वर्ष नसेल आणि 10-20 वर्ष असेल, तर औषध कंपन्या नवीन माल बनवणार तरी कधी, म्हणजे कशासाठी? कारण ती आयातीच औषधं ती एक्सपायर नाही झाली, एक्सपायरी निघते म्हणून परत नवीन माल पण बनवायला लागतो ना. ते एक कारण आहे, पण हे कारण खरं आहे की कन्झ्युमर्स किंवा ग्राहक ते औषध अगदी योग्य तऱ्हेने साठवण करतात त्याची असं नाही आहे आणि मुळात विघटन हे चालू होतंच. आणि अनेक स्टडीजमध्ये असं दिसलं आहे की एक्सपायर्ड औषधं वापरल्यानंतर त्याच्यामध्ये काहीतरी खूप वाईट केमिकल्स तयार झाली किंवा घातक केमिकल्स तयार झाली किंवा त्याची खूप टॉक्झिसिटी आली असं नाही दिसलं आहे, पण त्याची पोटेन्सी कमी झाली आणि त्याचा इफेक्ट नाही मिळाला आहे. म्हणजे परिणाम न मिळणं अपेक्षित हे जास्त त्याच्याशी निगडीत आहे. टेट्रासायक्लिनसारखं एखादं औषध अँटीबायोटिक जे एक्सपायर्ड औषध आहे त्याच्यामुळे काही किडनीचे आजार किंवा असं झालेले परिणाम माहिती आहेत आपल्याला, पण मुळात त्याचा हाच संबंध आहे की त्याची गुणकारकता कमी होते एक्सपायर औषध झाल्यावर. त्यामुळे ते तसं वापरू नये असा दंडक आहे. आय ड्रॉप्सना 2 एक्सपायरी असतात, बरोबर? आय ड्रॉप्स सगळे वापरतात. आय ड्रॉप्सना 2 एक्सपायरी असतात. त्या काय असतात, का असतात, म्हणजे काय, किती दिवसात वापरायचं आपल्याला आय ड्रॉप्स? 1 महिन्यात, बरोबर. तर त्यामुळे 2 एक्सपायरी असतात. भले त्याच्यावर लिहिलेलं असेल की मार्च 2027, पण आज जर मी उघडलं 28 मार्चला तर मी 28 एप्रिलपर्यंत ते वापरायचं आहे, कारण त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ज हे अत्यंत कमी प्रमाणात असतात, कारण ते डोळ्यात घालण्याचं औषध आहे. आणि जर मी ते नंतर असंच ठेवून दिलं तर त्याच्यामध्ये मायक्रोबियल ग्रोथ, जंतूंची लागण होऊ शकते. म्हणून असं मी एक्सपायरी डेट हे पाळणं आवश्यक आहे. काही काही देशांमध्ये, अमेरिकेमध्ये एक्सटेंडेड शेल्फ लाईफ असे स्टडी केलेत, म्हणजे एक्सपायरीनंतरसुद्धा औषध आपण ठेवावी. आणि शॉर्टेज, जेव्हा ड्रग शॉर्टेज होतं, औषधांचा तुटवडा होतो काही विशिष्ट प्रकारच्या औषधांचा, तेव्हा ही औषधं वापरावी आणि वापरली पण गेली आहेत.
पण ती अत्यंत व्यवस्थितपणे ती त्यांनी स्टोअर केलेली होती त्यांच्याचकडे आणि त्यांनीच ती सप्लाय केली. त्यामुळे त्याच्यावर एक नियंत्रण होतं ना. पण आपल्याकडे ते तसं असत नाही. आपण कुठेही औषधं ठेवतो आणि त्यामुळे एक्सपायरी ही पाळलीच पाहिजे. टॅबलेट कॅप्सूल्सची एक्सपायरी ही थोडीशी म्हणजे जास्त चांगली असते, म्हणजे त्याची एक्सपायरीनंतर त्याची सुस्थितीत असतात. पण लिक्विड्स, क्रीम्स याची मात्र म्हणजे एक्सपायरीनंतर ती खराब व्हायलाच लागतात, ऑलरेडी खराब व्हायला चालू झालेली असतात. पण टॅबलेट कॅप्सूल हे सॉलिड डोसेज फॉर्म आहे आणि त्याच्यामुळे ते जास्त एक्सपायरीनंतरसुद्धा सुस्थितीत असतात. पण तरी तुम्ही मला विचारलं, कॅल्शियमच्या गोळ्या यांनी घेतल्या एक्सपायरीनंतर, त्यांना काही त्याचे वाईट परिणाम दिसले नाहीत, सहपरिणाम, साईड इफेक्ट्स. पण इफेक्ट झाला की नाही माहिती नाही, कारण लगेच काय आपण ब्लड टेस्ट करून आपलं लेवल्स वाढल्या का वगैरे बघत नाही ना, आणि आपल्याला कळतच नाही त्याचा नेमका परिणाम झाला की नाही. त्यामुळे एक दंडक पाळायचं की आपण एक्सपायरी घेतानाही औषध एक्सपायर झालेलं नाही ना बघायचं, आणि घरात ठेवल्यानंतर पण त्याच्यावर लक्ष ठेवायचं. कधीतरी वापरायचं औषध असेल तर ते एक्सपायर होऊन जातं आणि आपल्या लक्षात येत नाही. रोज वापरायची औषध असेल तर ती संपून पण जातात. सो देर इज नो वरी. आणि APIचं डॉक्टर जो बोलले की जेनेरिक औषधं बनवताना कधी कधी असा माल वापरला जातो की आता तो एक्सपायर व्हायला आला आहे. ती APIची म्हणजे त्या ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स म्हणजे औषधासाठी लागणारे घटक, तर त्याची ती एक्सपायरी असेल. मग ते वापरल्यानंतर फॉर्म्युलेशन बनल्यानंतर त्याचेच परत स्टेबिलिटी स्टडीज होणारच आहेत आणि त्याची स्थिरता बघितली जाणारच आहे. जेनेरिक्सच्या बाबतीत किंवा एकंदर ब्रँडेड जेनेरिक्सच्या बाबतीत काही टेस्ट म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग करतानाच काही टेस्ट करण्याची गरज कमी असते, म्हणजे गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस पाळल्या जातात. पण एक विशिष्ट प्रकारची महत्त्वाची टेस्ट, त्याला बायो इक्विव्हॅलन्स म्हणतात. म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं तर औषध घेतल्यानंतर ते कुठे जायला पाहिजे शरीरात, रक्तात जायला पाहिजे. तर त्याची रक्तातली पातळी योग्य आहे की नाही, त्या मूळच्या इनोव्हेटर ब्रँडशी तुलना करताना ती योग्य आहे की नाही हे बघणं आवश्यक असतं. म्हणजे काय म्हणायचं, बायो इक्विव्हॅलंट. पण जेनेरिक औषधांसाठी हे सक्तीचं नाही. हे सगळीच ब्रँडेड जेनेरिक्स त्याच्यासाठी सक्तीचं नाही. अनेक कंपन्या स्वतःहून ते करतात. आणि आता काही औषधं की जी खूप कमी सोल्युबल आहेत, जी थोडी त्यांना ती जास्त पटकन त्याचा ओव्हरडोस झाला तर घातक परिणाम होतात, त्याच्यासाठी आपल्या शासनाने 2017 हे कंपल्सरी केलेलं आहे की बायो इक्विव्हॅलन्स बघणं. पण इन जनरल सगळ्या औषधांना आपल्या बायो इक्विव्हॅलन्स केलं जात नाही. नवीन औषधांना केलं जातं आणि अनेक चांगल्या कंपन्या स्वतःहून बायो इक्विव्हॅलन्स करतात. म्हणजे जे सक्तीचे नियम आहेत त्याच्यावरती जाऊन ते आपली क्वालिटी आणि स्टँडर्ड्स ठेवण्यासाठी करत असतात. याच्या पुढचा प्रश्न, आता तुम्ही म्हणालात तसं की घरात औषधं ठेवायची कशी आणि कुठे ठेवायची, त्याच्यामध्ये यांनाच 2-3 आधी गोष्ट आहेत. विचारूया. की एक आहे म्हणजे की आता घरात म्हातारा माणूस आहे तर त्याला लक्षात राहायला पाहिजे, हो. म्हणून हल्ली ते 7 दिवसाचे डबे. डबे मिळतात त्याला, सकाळ दुपार संध्याकाळ रात्र, आणि त्याच्यातनं सगळ्या गोळ्या उघडून ठेवल्या जातात त्याच्यामध्ये. मग त्याला पहिल्यांदा जे ॲल्युमिनियम फॉईलमध्ये असतात हो. किंवा स्पेशल पॅकिंग इन्स्ट्रक्शन्स असतात त्या आता आपण तिथे संपवून टाकतो आणि त्या गोळ्या उघड्या ठेवतो. दुसरं म्हणजे की बरेचदा उन्हात ठेवायचं नाही म्हणून ते कपाटात कपड्यांच्या खाली कुठेतरी अशा ठिकाणी ते औषधं ठेवली जातात की जणू काही खजिना आहे तो, आणि त्याच्यामुळे त्याच्या आतमध्ये एवढी इनहेरंट हीट निर्माण होते. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे त्या औषधामध्ये लोकांना नावं वाचणं हे आपल्याकडे दुर्मिळ आहे. म्हणजे माझ्याकडे क्लिनिकमध्ये लोक येतात तेव्हा सांगतात एक हिरवी गोळी दिलेली आहे, एक पिवळी दिलेली आहे ती रात्री घेतो, हिरवी पिवळी आहे ती सकाळी घेतो. नावं वाचत नाहीत. पण नावं निदान, पण मी सगळ्या लोकांना सांगतो की घरामध्ये जर का औषधं ठेवायची असतील तर बरोबर एक मोठं भिंग पण ठेवा. कारण जे काय छापण्याचे नियम आहेत आपल्या इकडे त्याच्यामध्ये एक्सपायरी डेट फार मुश्किलीने कळते, ती कुठे असते ते पण बरेचदा कळत नाही. आणि त्याच्यातनं त्याचे इन्ग्रेडियंट्स आणि बाकी सगळी माहिती वाचायची असेल तर त्याला ती संजयाची किंवा कोणाची दिव्यदृष्टीच पाहिजे, नाही तर ते वाचू शकत नाही. तर तेच पुलंचं मला सारखं म्हणजे आठवतं, त्यांनी सांगितलं की डॉक्टरचं अक्षर कोणी जर का वाचू शकला, किंवा ह्या माझं ॲडिशन त्याला आहे की या औषधांच्या मागचं जे काही लेबल आहे ते कोणी वाचू शकला तर तो माणूस बिंदास कोणाच्याही कपाळावरचा ललाटलेख पण वाचू शकेल म्हणे. सो त्याच्यावर आहे की ती कशी ठेवायची, कुठे ठेवायची. आणि ह्याला एक जोडून प्रश्न आहे, व्हिटॅमिन सी बद्दल तुम्ही म्हणालात की हल्ली बरीचशी औषधं एफरवेसंट फॉर्ममध्ये येतात. तर एफरवेसंट फॉर्ममध्ये व्हिटॅमिन सी ठेवलं तर ते एफरवेसंट होताना ते त्याचं ॲस्कॉर्बेट नाहीसं होईल. तर त्याच्याबद्दल काय मत आहे?
पण पहिल्यांदा ती ठेवायची कुठे घरामध्ये? सेफ जागा कुठची ठेवायला? सगळेजण कुठे ठेवतात? इथे सगळे सुजाण आणि औषध साक्षर आहेत बरेचसे. ड्रॉवरमध्ये. आपल्याकडे कुठे ठेवतात? डब्यात. इन्सुलिन वापरे, हां, इन्सुलिन फ्रीजमध्ये, ठीक आहे. इंजेक्शन फ्रीजमध्ये. हां, नाही, गरज नाही तशी. आता आपलं टेम्परेचर खूप जास्त आहे, पण घरातल्या त्यातल्या त्यात थंड जागी ठेवायला हरकत नाही. आता ॲक्च्युली औषधं ठेवायची कुठे, म्हणजे हा खूप औषध साक्षरतेतला खूप महत्त्वाचा विषय आहे. आणि आम्ही रॅशनल यूज ऑफ ड्रग म्हणतो, म्हणजे औषधाचा तार्किक शास्त्रशुद्ध वापर. त्याच्यामध्ये डॉक्टर आले, फार्मासिस्ट आले, नर्सेस आल्या, आणि मग शेवटी ग्राहक किंवा रुग्ण आला. सगळ्यांनी जर त्याचा वापर योग्य रीतीने केला तरच त्या औषधाची सुपरिणाम गुणकारकता दिसणार आहे आणि आपला रोग किंवा जे काय असेल ते नियंत्रणात राहणार आहे. तर औषधं ठेवायची म्हणजे अगदी छापील वाक्य म्हणजे कीप इट अवे फ्रॉम हीट, सनलाईट, मॉइश्चर, पेट्स अँड चिल्ड्रन, असं एक छापील वाक्य सगळीकडे असतं. त्याचा अर्थ काय की आपण दमटपणा, पाणी, सूर्यप्रकाश, गॅसची हीट या सगळ्यापासून, लहान मुलांपासून दूर ठेवायची. आता डॉक्टर म्हटले तसं आपण दूर ठेवायला जातो आणि कुठेतरी कपाटात ठेवतो, विसरतो, तेही योग्य नाही. साधारण आपल्या औषधाच्या गोळ्या, कॅप्सूल्स असतील तर प्लॅस्टिकच्या, क्लिअर प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये ठेवायला हरकत नाही. तिथे प्लॅस्टिकचा वापर काय हरकत नाही करायला. आणि त्या प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये ठेवून दिसेल अशा तऱ्हेने आपल्या कुठल्या कपाटामध्ये किंवा वरच्या शेल्फमध्ये ठेवायला हरकत नाही की जिथे सूर्यप्रकाश पडत नाही आहे. घरात जर रोज औषधं घेणारे लोक असतील, आजी आजोबा किंवा जे काय असतील, तर त्यांचे वेगवेगळे औषधाचे डबे असावेत. कोणाचेही एकमेकाची औषधं, काही केलं तरी आपण एकमेकाची औषधं शेअर करायची नाहीत. आणि पती पत्नींनी सुद्धा कितीही प्रेम असलं तरी माझं औषध तुला, तुझं औषध मला, असं बिलकुल करायचं नाही. त्यामुळे औषधांचे डबे हे वेगवेगळे असावेत आणि जिथे दिसेल तसं ठेवावं. मी डॉक्टर म्हटले तसं ते जे काय कपाटात वगैरे असं ठेवतात त्याच्यामुळे हीट जनरेट होते, विच इज रॉंग. तर त्यामुळे ते त्यातल्या त्यात थंड ठिकाणी ठेवावे. जर गोळ्या, आपल्या औषधांची जर बाटल्या असतील वगैरे तर ते एखाद्या ट्रेमध्ये वगैरे ठेवायला हरकत नाही, अशाच ठिकाणी की जिथे लहान मुलं पोचणार नाहीत. किंवा थोडक्यात आपल्या औषध आपल्या किचन टेबलवर किंवा खिडकीत वगैरे औषधं नक्की ठेवायची नाही. फ्रीजच्या वर, मायक्रोवेव्हच्या वर गोळ्यांच्या स्ट्रीप ठेवल्यात असं अजिबात करायचं नाही. टी व्हीच्या वर सगळीकडे हीट जनरेट होते. आणि प्लॅटफॉर्मच्या आसपास कुठेही अशी औषधं ठेवायची नाहीत. आणि मध्ये मध्ये औषधांची एक्सपायरी झाली आहे का बघायचं. आणि त्याच्यानंतर तुम्ही म्हटलात की व्हिटॅमिन सी म्हटलात. व्हिटॅमिन सीचं एफर्वसंट फॉर्म्युलेशन आलं आहे. तर ते एफर्वसंट म्हणजे काय की ते पाण्यामध्ये घातलं की एकदम सरबतासारखं त्याचं सगळं, पण ते आलं आहे ते स्टडी करूनच आलं आहे. त्यामुळे ते हवेच्या संपर्कात आल्यानंतर लगेच त्याचं काही विघटन होणार असं अजिबात नाही आहे. त्यामुळे ते माझा तरी असा विश्वास आहे की ते योग्य असावं. पण ते आता बघते मी परत. हां, कारण एफर्वसंट मेडिसिन्स इज अ स्कॅम म्हणून आलं होतं की त्याच्यामध्ये मेडिसिन्स आर डिस्ट्रॉईड. मग तुम्ही फक्त सोडा प्यायल्यासारखं करता ते किंवा इनो घेतल्यासारखं करता, असा एक स्टडी होता, मी पाठवत होतो. चालेल. नाही असेल, कारण प्रत्येक वेळी एखादी नवीन गोष्ट आली की त्याच्याविषयी बरं वाईट सगळेच असतात आणि म्हणजे येत असतात समोर. कारण एखादा माणूस कसं आहे की समजा आता तुम्ही एफर्वसंट व्हिटॅमिन सी बनवलं आहे, मी वर्षानुवर्ष व्हिटॅमिन सी च्युएबल बनवते आहे, म्हणजे चघळायच्या गोळ्या. हे सगळ्यांना माहिती आहे ना की टॅबलेट्समध्ये पण खूप सारे प्रकार आहेत, काही चघळायच्या, बऱ्याचशा गिळायच्या, आणि ते बघणं महत्त्वाचं आहे. तर मी आता म्हणणार की मला ह्यांचं फॉर्म्युलेशन पुढे यायला नको आहे. मला मार्केट कॉम्पिटिशन खूप होती आहे, म्हणून मी काही स्टडीज पण कॅरी आउट करीन छोटे छोटे की ज्याच्यामध्ये असं दिसेल शेवटी की एफर्वसन्समुळे जात आहे. तर असंही असू शकतं, पण त्याच्यामागे शुद्ध विज्ञानही असू शकतं. विज्ञानाची कास सोडता कामा नये. पण अशा प्रकारचे काही व्हेस्टेड इंटरेस्टवाले स्टडीजसुद्धा आजकाल खूप दिसतात. त्यामुळे ते आपण नीट त्याचा अभ्यास करून आपण बोलू शकतो. हां, बोला ना मॅडम. हां, तो त्याच्याकडे येऊया. येस, अगदी. हो. आता बाहेरच्या देशांमध्ये ना त्याला म्हणतात की कंप्लायन्स एड म्हणतात, म्हणजे औषधांचे जे आत्ता जे त्याच्यामध्ये बघा 4 कप्पे असतात, सकाळ, दुपार, संध्याकाळ, आणि अजून एक ॲडिशनल असतो. आणि सोमवार ते रविवार असं असतं 4 वालं, 4 आणि गुणिले जे काय 6 दिवस. तर ते एकदम मस्त आहेत ते डबे ॲक्च्युली. त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे की आपण त्याच्यामध्ये ते औषधं भरणारी व्यक्ती ही खूप औषध साक्षर असली पाहिजे.
मी सकाळची औषधं त्याच्यामध्ये काढून ठेवली आणि मग ते बंद केलं पाहिजे लगेच. ते एअरटाईट आहेत डबे, चांगल्या क्वालिटीचं असतील तर ते एअरटाईट आहेत, म्हणजे हवेच्या संपर्कात ती औषधं येणार नाहीत. पण जर ते आपण उघडी ठेवले तर ते, किंवा एका वेळी एक घेतलं मग परत ते उघडं ठेवलं तर ते हवेच्या संपर्कात येणार. आणि ती उघडी टॅबलेट आहे, उघडी कॅप्सूल आहे, त्यामुळे मग ती वापरणं थोडंसं म्हणजे ते रिस्क असू शकतं. याच्यामध्ये म्हणजे आत्ता तरी मी असं म्हणेन की ते डबे चांगले आहेत, नीट जर वापरले आपण. एका वेळची सगळी समजा ब्रेकफास्ट नंतरच्या 4 गोळ्या सगळं एका वेळी काढलं आहे, एका वेळीच ते बाहेर काढलं आणि नंतर लगेच घेतल्या तर काही हरकत नाही. पण मी डॉक्टरांमध्ये म्हणजे आता एक माझ्या ओळखीचे चेस्ट फिजिशियन आहेत नामवंत सांगलीला, ते म्हणतात की हे अजिबात वापरायचं नाही, कारण रुग्ण काय करतात की ते उघडतात त्याच्यानंतर ते उघड्या राहतात गोळ्या. पण खरं म्हणजे ते डबे एअरटाईट आहेत. तुम्ही चांगल्या क्वालिटीचे घेतले असतील तर त्याच्यामध्ये पण खूप क्वालिटी येणार, खूप स्वस्त महाग येणार, त्याच्यामध्येही काही चांगल्या म्हणजे एकदम एअरटाईट असतील, काही नसतील, असंही असेल. तर तुम्हाला जर काही आवश्यक वाटत नसेल, ते कोणासाठी आहे खरं म्हणजे? ते अशा लोकांसाठी आहे की जे स्वतः औषधं अजिबात घेऊ शकत नाही आहेत, किंवा त्यांचे जे फॅमिली मेंबर आहेत त्यांना ती द्यायला त्रासदायक आहे. मुलगा सून एकदाच आठवड्यात ती औषधं भरतायत आणि कामाला जात आहेत आणि मग ते घरातले वृद्ध लोक ते दिवसा घेत आहेत. ते ठीक आहे, मी त्यांच्यासाठी वापरणं. परदेशात याचा वापर सर्रास होतो आणि त्याची क्वालिटी उत्तम असते त्या औषधांची. नर्सिंग होम्समध्ये विशेषतः फार्मसिस्ट अशी औषधं आठवड्याभराची भरून देतो फार्मसीमधनं, आणि त्याचं आणि अगदी सर्रास व्यवस्थित चालतं ते. आणि तिथे काही वेळा असे सील पण केली जातात, म्हणजे आपलं ब्लिस्टरसारखे पण तयार केलं जातं फार्मसीमध्ये, तर तिथे वापरलं जातं. आपल्याला काही गरज नसेल तर आपण त्याला नाही वापरलं तरी हरकत नाही. जे आपलं सीलबंद आपल्या ॲल्युमिनियम फॉईल किंवा ब्लिस्टर पॅकमध्ये औषध आहे ते अधिक सुरक्षित आहे, आपण जर स्टोअर नीट केलेलं असलं तर. पण आपण प्रवास करतोय समजा वगैरे, आणि जर असं काही घेऊन जायची गरज असेल तर वापरायला हरकत नाही. बंद ठेवायचं एवढं मात्र नक्की. हाताळली जातात म्हणजे हाताळली जाताना सुद्धा आपल्याला हात स्वच्छ कोरडे धुतलेले असले पाहिजेत. ती काढून ठेवताना सुद्धा त्याच्यामध्ये काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे तिथे हाताळणी होते हे नक्की. त्यामुळे ते जर गरज नसेल तर त्याच्या वाटेला आत्ता काही जायची गरज नाही, म्हणजे एवढं आवश्यक नसेल तर. हो हो नाही, मी त्याच्यामध्ये आहे ना रिस्क आहे एखादी गोळी ती खाली पडते, लक्षात सुद्धा येत नाही अनेक जणांच्या. मी काही वृद्ध पेशंट्सच्या लक्षात पण येत नाही एखादी गोळी खाली पडली आहे. त्यामुळे ते समोरच आणि कोणाच तरी समोर ही औषधं घ्यावीत असं माझं नेहमी म्हणणं आहे. शक्य असेल तर फॅमिलीमध्ये असतील लोक, तर समजा आता एखादं कोणी खूप वयस्क असेल तर त्यांनी दुसऱ्या पतीनी पत्नीच्या समोर वगैरे अशी औषधं घेतली तर ते आपल्याला कळतं पण की सगळी गोळ्या त्या गेल्यात पोटात. पण डबे सध्या तरी अनेक डॉक्टरांनी सांगितले की ते वापरले तर योग्य नाही आहे, कारण ते उघडे पण राहत आहेत आणि हाताळणी पण खूप होती आहे. पण अत्यावश्यक असेल तरच असं करा. एखाद दिवसासाठी कुठे जायचं आहे, घेऊन जायचं आहे तर ठीक आहे. म्हणजे एखाद्या वेळी आता चघळायच्या गोळ्या असतात, म्हणजे च्युएबल टॅबलेट, त्या एक तर मोठ्या असतात. तुम्ही सगळ्यांनी व्हिटॅमिन सीच्या गोळ्या घेतल्यात कोविडमध्ये, किंवा डायझिनसारखी वगैरे टॅबलेट घेतलेली आहे, त्या मोठ्या असतात बघा. आणि स्पॅलो करायच्या ज्या गिळायच्या असतात त्या साधारण छोट्या असतात, आणि जातात त्या आपल्या ह्याच्यात. पण जर आपण चघळायच्या गोळ्या गिळल्या तर ते पोटात जाऊन सुद्धा त्या डिग्रेड होऊ शकतात. पण असं नेहमी करता कामा नये, कारण तिथे मग बाकी त्याचं म्हणजे ते जर चघळून जर गेल्या तर त्या रक्तात व्यवस्थित पोचतात. आणि जर आपल्या जठर रसात म्हणजे स्टमकमध्ये गेल्यानंतर मात्र त्याचं तेवढं विघटन होणार नाही, की रक्तात पोचण्याचं त्याचं प्रमाण कमी असेल. तर त्यामुळे त्या एखाद्या वेळी गेल्या तर काही नुकसान नाही. पण माझ्या ओळखीत अशी केस आहे की अँटासिड टॅबलेट चघळायच्या, रोज ते न चघळता स्वॅलो करत होते एवढी मोठी टॅबलेट, आय डोंट नो हाऊ. आणि त्याच्यानंतर त्यांना पोटामध्ये तिथे पोटामध्ये त्याचं पूर्ण विघटन झालं नसणार आणि बरेच त्याच्यानंतर त्यांना त्याचं खूप मोठे परिणाम भोगायला लागले, कारण हे रोज करत होते. जवळजवळ 2-3 महिने ती व्यक्ती चघळायच्या ऐवजी ते गिळत होती. म्हणजे तर चघळण्याच्या गोळ्या म्हणून हे आपल्याला पण माहिती पाहिजे की ते चघळायच्या, कारण हे कुठे लिहिलेलं असतं तर ह्यांनी सांगितलं तसं त्या लेबलवर लिहिलेलं असतं, ईच च्युएबल टॅबलेट कंटेन्स असं लिहिलेलं असतं बघा. आणि ते च्युएबल टॅबलेट असं तिथे किंवा मोठ्या अक्षरात पण कधी कधी लिहिलेलं असतं. आणि आजकाल औषधाचं लेबलवर त्याचं नाव मोठ्या अक्षरात लिहिलेलं आहे, ते वाचता येतं सगळ्यांना. पण मग त्याचा टाईप
च्युएबल आहे का सस्टेन्ड रिलीज आहे ते वाचायला थोडंसं भिंगापेक्षा मी म्हणते आपला मोबाईल आहे. मोबाईल आपण आपला अवयव म्हणजे आपल्या शरीराचा एक भाग झालेला आहे ना, मग तो असतो आपल्याकडे. आपण त्याचा फोटो काढून एनलार्ज करून वाचायला काही हरकत नाही. त्यामुळे ते आपल्याला कळेल. नाही फ्रीजमध्ये उगाचच औषधं ठेवायची गरज नाही. असं खूप जणांना सवय असते की सगळं काही फ्रीजमध्ये ठेवायचं, पण अजिबात नाही. उलट त्याच्यामुळे फ्रीजमधलं वातावरण त्याचा परिणाम होतो. काही गरज नाही. तर त्याच्या पुढचा प्रश्न आहे परत की आपल्याकडे लोकांच्या खूप छान छान सवयी आहेत. हां. तर पहिली गोष्ट म्हणजे की डॉक्टरला सारखी फी कशाला द्यायची. हो. दरवेळेला गेलो की तीच औषधं रिपीट करतात, रिपोर्ट बघतात, म्हणतात हेच घ्या परत, मग परत कशाला जायचं म्हणून 2-2 वर्ष ते औषध चालू असतं. आणि मग रिपोर्ट थोडे पुढे मागे झाले की स्वतःच एखादं वाढवतात, एखादं कमी करतात. तर हा एक भाग झाला. दुसरं म्हणजे की अँटीबायोटिक किंवा कोर्स लिहून दिलेला असेल तर तो कोर्स कशाकरता दिला डॉक्टर तुम्ही, तुझा घसा दुखतोय, तुला काय ताप आलाय, तो ते गेलं की ते बंद करून टाकतात. मग त्याच्यामुळे अँटीबायोटिक रेझिस्टन्स हा आपल्याकडे खूप मोठा प्रकार झालेला आहे. तिसरं म्हणजे की औषध घरात आहे आणि वेदनाशामक औषधं असतील, ॲसिडिटी सर्दी खोकल्याची औषधं असतील, ती घरामध्ये इमर्जन्सी म्हणून ठेवतात आणि मग खुटूक काय झालं की घेऊन टाकतात. तर कारण डॉक्टरकडे जाऊन फी कशाला द्यायची, हा मेन त्यातला मुद्दा असतो की डॉक्टर काय करणार ह्याच्यामध्ये, हेच औषध लिहून देणार आहेत, मग मला माहिती आहे आता. तर हे जे काय सवयी आहेत लागलेल्या, तर तुमच्या औषध भानामध्ये तुम्ही लोकांचं पण भान वाढवण्याकरता काय करता का याच्या बाबतीत? करायचा प्रयत्न तर खूप करते भान वाढवण्यासाठी, आणि म्हणजे जनजागरण चालूच असतं लेखांमधनं. पण आपल्याकडे एक जी मानसिकता आहे ना आपल्या अजूनही समाजामध्ये, की डॉक्टरांनी औषध दिलं की ते कुठेतरी पूर्ण घ्यायचं नाही, अर्धवट सोडायचं. आणि त्याचं दुसरं टोक स्वतःच्या मनाने जाऊन औषधं घ्यायची. मग हे काय आहे, जेव्हा डॉक्टर सांगतात तेव्हा तुम्ही पूर्ण घेत नाही, पण स्वतःच्या मनाने मात्र जाऊन घेता. हे एकदम विरोधाभासी वर्तन आपल्या सगळ्या समाजामध्ये साधारण आहे. आणि डॉक्टरांकडे लोक फॉलोअपला जात नाही. आम्ही त्यामुळे फार्मसिस्टनासुद्धा, जेव्हा आम्ही फार्मसिस्टना प्रशिक्षण देतो तेव्हा सांगतो की तुम्ही पेशंटला सांगा की एक तर औषधं वेळेवर घ्या, का वेळेवर घ्यायची, कोर्स का कंप्लीट करायचा, आणि फॉलोअपला जायचं महत्त्व खूप आहे. माझ्या ओळखीत असे अनेक लोक आहेत, जसे तुम्ही डॉक्टर रोज बघत असाल, की वर्षानुवर्ष तीच औषधं घेतात किंवा स्वतःच्या मनाने सोडून देतात आणि जातच नाहीत डॉक्टरांकडे अजिबात. आणि मग एकदम इमर्जन्सी कधीतरी येते आणि मग डॉक्टरांकडे जातात आणि मग असं सहज सांगतात की हां मी येणार होतो पण मला तुमची अपॉइंटमेंटच मिळाली नाही. असं हे इतकं छान कारण देतात, अपॉइंटमेंटच मिळाली नाही म्हणजे तुम्ही गेले, जर 4-4 वर्षात तुम्ही फिरकला नाही, तुम्ही प्रयत्नच नाही केले, तर असं करता कामा नये. फॉलोअपला का जायचं असतं, कारण एक तर आपल्या आजारपणाचं मॉनिटरिंग चालू असतं की मग एखादी गोळी कमी होईल, एखादी गोळी वाढेल, असं डॉक्टर त्यासाठी ॲडजस्ट करत असतात. डॉक्टरांचा फीपेक्षा हा महत्त्वाचा मुद्दा आहे की नाहीतर कधी आपली शुगर वाढलेली असते पण आपण त्याच गोळ्या घेत असतो किंवा जे काय असेल ते बीपीचं. तर त्यामुळे फॉलोअप चेकअप इज अ मस्ट. आणि दुसरं म्हणजे अँटीबायोटिक्सचा विषय काढला तर अँटीबायोटिक्स म्हणजे कशाविरुद्ध काम करतात, आपल्या शरीरातल्या जंतूंविरुद्ध काम करतात. बरोबर, सगळ्यांना जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया, व्हायरसेस म्हणजे विषाणू असं माहिती आहे. तर अँटीबायोटिक्स ही फक्त जंतूंविरुद्ध काम करतात. आणि ती घेताना आता समजा मला म्हणजे घसा लाल झाला आहे, तापही आला आहे, त्यामुळे मला डॉक्टरांनी ह्यांनी 5 दिवसाचं औषध लिहून दिलं आहे. मी आणलं औषध 5 दिवसाचं, पण दुसऱ्या दिवशीच माझा घसा बरा झाला, तसा म्हणजे खवखव कमी झाली, डॉक्टर एकदम निष्णात, त्यामुळे त्यांनी मला उत्तम अँटीबायोटिक लिहून दिलं. माझा तापही गेला. तिसऱ्या दिवशी तर मी एकदमच व्यवस्थित झाले, विसरच पडला की मला असं काही 2 दिवसापूर्वी झालेलं. मग मी औषधं घेणं बंद करते. आता आपल्या शरीरात असलेले जे जंतू आहेत, जे जीवाणूंनी मला हा त्रास दिला होता, ते सगळे मेलेले नाही आहेत, कारण मी 2च दिवसाची औषधं घेऊन थांबले अँटीबायोटिक. आता ते काय होणार, ते मात्र शिकलेत की हे अँटीबायोटिक कसं काम करतं. म्हणजे हे जे सूक्ष्मजीव आहेत ना, हे आपल्यापेक्षा कित्येक पटीने स्मार्ट आहेत आणि ते शिकलेत की ह्यांचं हे अँटीबायोटिक कसं काम करतं. आणि आता ते त्यांच्या पुढच्या पिढ्या स्वतःमध्ये बदल घडवून आणतात. आणि ते मेलेले नाहीत, सगळे अर्धे तिथेच आहेत. मला बरं वाटलं आहे, पण बरं वाटणं आणि बरं होणं ह्याच्यातला फरक मला कळलेला नाही, म्हणून मी अँटीबायोटिक थांबवलं. आणि त्या जे जंतू आहेत त्यांनी बंडखोर पिढ्यांची त्यांनी उपज केलेली आहे आणि त्याला म्हणायचं रेझिस्टंट बॅक्टेरिया. आणि मग ते त्या अँटीबायोटिकला परत जर मला त्रास झाला
तर मग ते अँटीबायोटिक मला दाद देणार नाही, मी त्या अँटीबायोटिकला ते दाद देणार नाहीत, मग मला अजून हायर अँटीबायोटिक घ्यायला लागेल. तर कोर्स हा अशासाठी असतो की प्रत्येक आजाराला, प्रत्येक इन्फेक्शनला कुठलं औषध, किती दिवसांचा कोर्स हे ठरलेलं आहे. त्याला म्हणतात क्लिनिकल गाईडलाईन्स, स्टँडर्ड ट्रीटमेंट गाईडलाईन्स. आणि चांगले डॉक्टर हे फॉलो करतात आणि त्याप्रमाणेच आपल्याला लिहून देत असतात. आणि आता जे TBचं वगैरे प्रकार वाढलेत, म्हणजे रेझिस्टंट TB, MDR TB वगैरे, नेहमीचा TB झाला तर 6 महिन्यात बरा होतो, पण MDR TB झाला तर 2-2 वर्ष इंजेक्शन्स घेत राहायला लागतं. आणि त्यामुळे आपल्याला औषधांचा कोर्स कंप्लीट करणं खूप महत्त्वाचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे स्वमनाने औषधं घेणं, सेल्फ मेडिकेशन. तर आता पेनकिलर्स आणि ॲसिडिटीची औषधं ही लोकं खाऊच्या गोळ्याप्रमाणे खातात. आणि आपल्या पर्समध्ये पण आपल्या छोट्या कप्प्यामध्ये वगैरे एखादी पेनकिलर किंवा ॲसिडिटीची गोळी ही असतेच. आता असं आहे की स्वमनाने औषधं घेण्याची म्हणजे आपल्याला हक्क पण आहे, त्याला म्हणतात OTC औषधं. तर ही काही औषधं ह्यातली OTC आपण घेऊ शकतो स्वतःच्या मनाने, पण कुठपर्यंत की जिथपर्यंत 1-2 दिवस बरं नाही वाटलं तर डॉक्टरांकडे जायला पाहिजे. आणि कधीतरी आपण घ्यायला हरकत नाही, पण वारंवार माझ्या ओळखीत असे अनेक लोक आहेत की अँटासिड्स दर आठवड्याला 3दा 4दा 5दा घेतात आणि त्यांची सगळी पचनशक्ती बिघडून जाते, त्यांना पोटातली इन्फेक्शन्स चालू होतात. पेनकिलर्सनी काय होतं, पेनकिलर्स जास्त प्रमाणात घेतल्यानंतर काय होतं, ॲसिडिटी होते. येस, अजून काय होतं, एक्झॅक्टली किडनीवर परिणाम होतो. CKD म्हणतात, जे क्रॉनिक किडनी डिसऑर्डर वाढण्याचं प्रमाण काय आहे, तर पेनकिलर, मी अनेक कारणं आहेत, डायबेटीस वाढला आहे वगैरे, पण पेनकिलर्सचा अतिवापर. तर पेनकिलर्स म्हणजे पेन का होतं आहे किंवा ॲसिडिटी का होते आहे त्याच्या मुळाशी जाऊन आपल्या चेंजेस करणं रुटीनमध्ये, हे जास्त महत्त्वाचं आहे. पण औषधं अजिबात अशी स्वतःच्या मनाने घेऊ नये, जरी ती OTC असतील तरी किंवा प्रिस्क्रिप्शन असतील तरी. पण मी प्रिस्क्रिप्शन औषधं असतील तरी किंवा स्वमनाने घेण्याची असतील तरी. दुसरं म्हणजे क्रॉनिक डिसीजेस ज्याला म्हणतात, म्हणजे डायबिटीज, ब्लड Chronic. प्रेशर, हार्ट डिसीज वगैरे सगळीकडे, किंवा थायरॉईड, तिथे लोकांचा असा एक समज असतो की व्हॅल्यूज नॉर्मल आल्या म्हणजे आता औषधाची गरज संपली, हो, बरोबर. त्यामुळे मग ते बंद करून टाकतात. हो, हो. आणि दुर्दैवाने ह्या डिसिजेसचे त्रास काही होत नाही. हं. त्यामुळे मग एखादा इमर्जन्सी आली, भयंकर डोकं दुखलं किंवा डायरेक्ट स्ट्रोक आला किंवा काहीतरी मेजर काहीतरी होतं आणि तेव्हा ते येतात आणि तेव्हा ते सगळं कळतं. आणि मग तेव्हा ते असे कानबिन पकडून सांगतात, डॉक्टर काय झालं माहिती आहे का, ते सगळं नॉर्मल झालं, मग आम्ही बंद करून टाकली औषधं. तर हे पण लोकांना माहिती पाहिजे की औषधांना क्रॉनिक डिसिजेसमध्ये ती रोज घ्यायला पाहिजेत. आणि त्याच्यात त्यांना असं वाटत असतं की डॉक्टर म्हणजे औषधं कमी करत नाहीत, त्यांचा काहीतरी हात आहे ह्याच्यामध्ये, म्हणून मला ते रोज घ्यायला सांगतायत. तर देवानी त्यांना तसं बनवून पाठवलं, त्याला डॉक्टरांचा काही इलाज नसतो. नाही, ही जी दुर्धर म्हणजे क्रॉनिक डिसऑर्डर म्हणजे डायबेटीस आहे, हायपरटेन्शन आहे, त्याच्यामध्ये औषध रोज वेळच्या वेळी आणि रोज घेतलं पाहिजे. कारण रोज औषध घेतलं, समजा औषधाचं कसं असतं की घेतल्यानंतर ते पोटात गेलं, त्याच्यानंतर ते तिथे त्याचं विघटन म्हणजे झालं आणि मग ते रक्तात पोचलं आणि मग रक्तात एक पातळी त्याची निर्माण झाली, त्याच्यामुळे आपल्याला त्याचा इफेक्ट येतो आहे. जर मी आता सकाळी आज 9ला औषध घ्यायचं आणि दुसऱ्या दिवशी मग दिवसाला एकच गोळी आहे, पण मी जर पुढची गोळी घेतली नाही दुसऱ्या दिवशीची, तर रक्तातली पातळी अशी ड्रॉप होणार आहे आणि मग माझा आजार नियंत्रणात राहणार नाही आहे, मी तक्रार करता कामा नये. तर औषधाचं आपल्या रक्तातली पातळी कायम राखण्यासाठी औषधाची फ्रिक्वेन्सी ठरलेली आहे, दिवसातनं 2दा, दिवसातनं 1दा वगैरे. त्यामुळे औषध हे वेळेवरच घेतलं पाहिजे. विसरलं तर पुढच्या 2-4 तासात आठवण झाली की घेतलं पाहिजे. पण सकाळची गोळी 2 गोळ्या असतील आणि सकाळची गोळी चुकली माझी म्हणून संध्याकाळी 2 घेऊन कॉम्पेन्सेट मात्र करायचं नाही, कारण त्याच्यामुळे ओव्हरडोस होऊन आपल्याला त्याचे घातक परिणाम होणार आहेत, म्हणजे हायपोग्लायसेमिया का हायपोटेन्शन होणार आहे. तर त्यामुळे हे अत्यंत आवश्यक आहे. हो हो हो, अगदी चांगला प्रश्न आहे. बिफोर फूड बरीचशी औषधं ना ही जेवणाच्या आधी घ्या किंवा नंतर घ्या, काही फरक पडत नाही. पण काही औषधं अशी आहेत की त्याचं ते टाईमटेबल म्हणजे बिफोर फूड और आफ्टर फूड पाळणं हे आवश्यक आहे. आता जर आपण पेनकिलर्स घेतली, आयबुप्रोफेन वगैरे सारखी, तर ती जेवणानंतरच घेतली पाहिजे, कारण जर जेवणाच्या आधी घेतली तर जळजळ होते, ॲसिडिटी होते, म्हणून जेवणानंतर घ्यायची. काही औषधे जी आहेत, आता समजा पार्किन्सन्स इथे कोणाला नसेल किंवा नसावा, पण पार्किन्सनमध्ये औषध दिलं जातं लिवोडोपा नावाचं. तर ते एल्डोपा नावाचं औषध जर जेवणानंतर घेतलं तर जेवणानंतर घेतल्यामुळे जे पोटात अन्न पण गेलं आहे आणि औषध पण गेलं आहे. औषध आणि अन्न ह्याच्यामध्ये आंतरक्रिया म्हणजे इंटरॅक्शन होते
आणि मग ते औषध रक्तात पोचत नाही. कोण मध्ये येतं म्हणजे औषधाच्या रक्तात पोचण्यापासून आपण खाल्लेलं अन्न. त्यामुळे ते औषध कसं घ्यायचं आहे, जेवणाच्या आधी घ्यायचं आहे, तर ते लागू पडतं. त्यामुळे अशी काही औषधं असतात की जेवणाच्या आधी किंवा काही जेवणाच्या नंतर. तर डायबेटीसची औषधं सगळी जेवणाच्या बरीचशी आधीच घ्यायला लागतात. मेटफॉर्मिन प्लेन असेल तर जेवणानंतर ते घ्यावं. पण असं काही औषधांच्या बाबतीत पथ्य पाळायची गरज आहे. त्याच्यानंतर काही आयर्नच्या वगैरे टॅबलेट जेवणानंतरच घेतल्या तर बऱ्या, कारण नाहीतर त्या पोटाला परत त्रास देतात. तर अशी आता किंवा काही औषधं आहेत, आता अँटी फंगल औषधं आहेत काही, किंवा तर ती जेवणानंतर घेतली तर ती रक्तामध्ये जास्त चांगली पोचतात, कारण त्याचा फायदा होतो. म्हणजे असंही आहे. तर हे कोणाला माहीत असणार? तर हे प्रश्न आपण डॉक्टरांनाच विचारले पाहिजेत. म्हणजे डॉक्टरांना खूप त्रास द्यावा की त्यांचा खूप वेळ घ्यावा असं नाही आहे डॉक्टर, पण पेशंटची ही औषध साक्षर झालेले आहेत, त्यामुळे ते तुम्हाला विचारणार आहेत आणि तुम्ही सांगताच ऑलरेडी, आणि तुमच्या प्रिस्क्रिप्शनमध्ये पण असतं. आजकाल बरेच कन्सल्टंट डॉक्टर त्यांच्या प्रिस्क्रिप्शनमध्ये बिफोर फूड आफ्टर फूड लिहितात आणि ते पाळणं आवश्यक आहे. आता साधी तुम्ही पॅन्टोप्राझोल, ओमेप्राझोल वगैरे सगळ्यांना माहिती आहे का? ओमेज वगैरे, रॅन्टॅक किती जणांना माहिती आहे? सगळ्यांना माहिती आहे ना. ती जेवणानंतर घेऊन काहीच उपयोग नाही आहे, कारण आपल्याकडे एक असं समज आहे की सगळी औषधं जेवणानंतर घेतली की मला ती गरम पडणार नाहीत किंवा त्रास होणार नाहीत. पण रॅन्टॅक किंवा ओमेजसारखी औषधं जेवणानंतर घेऊन काहीही उपयोग नाही आणि केवळ आपला खर्च आपण वाढवतोय आणि त्रास देतोय शरीराला. ती जेवणाच्या आधीच घ्यायची आहेत. मी 1 तास तरी आधी, मी रिकामे पोटी घ्यायचं औषध येते, तर ते ॲसिड नियंत्रणात आणायला मदत करणारे. जेवल्यानंतर ऑलरेडी ॲसिड पाझरलं आहे म्हणजे आपल्याकडे, मग त्याचा काही उपयोग होणार नाही आहे. तर हे काही पथ्य पाळणं आवश्यक आहे. त्यासाठीच आपण औषध साक्षर म्हणजे आपल्याला सगळी माहिती असणं असं अपेक्षित नाही आहे, पण आपण जागरूक असणं, सजग असणं, आपण प्रश्न विचारणं, ही त्याच्यामध्ये मला जास्त अपेक्षा आहे की आपण प्रश्न विचारावेत. आणि इवन तुम्ही डॉक्टरांकडनं निघताना एखाद्या तुमच्या प्रिस्क्रिप्शनमध्ये अँटीबायोटिक आहे का हे विचारावं, कारण अँटीबायोटिक असं अजूनही कुठल्याही आपल्या लेबलवर लिहिलेलं नसतं. आता शासन असं म्हणते की आम्ही निळ्या रंगाची लाईन त्या अँटीबायोटिक्स, कुठलंही अँटीबायोटिक म्हणजे अँटीबायोटिक असो किंवा अँटी फंगल असो, अँटी मलेरियल असो, जंताचं औषध असो, म्हणजे एकंदर सूक्ष्मजीवांविरुद्ध काम करणारी औषधं, त्याच्यावर एक निळी लाईन टाकणार आहोत म्हणून. पण आता ते अजून अप्रूव्ह नाही झालं आहे, तर त्यामुळे आपल्याकडे अशी काही सुविधा नाही की मला कळेल. तेही विचारावं की अँटीबायोटिक आहे का, आणि अँटीबायोटिक असेल तर त्याच्याकडे थोडं जास्त लक्ष द्यावं. ते मधुमेह तज्ज्ञांनाच आपण विचारूया. नाही, ते इन्सुलिनच्या प्रकारावर प्रकार आहेत अवलंबून ते. आहे. खूप प्रकार कारण इन्सुलिनचे अल्ट्रा फास्ट ॲक्टिंग, फास्ट ॲक्टिंग, रॅपिड ॲक्टिंग, स्लो ॲक्टिंग असे प्रकार आहेत. आणि त्यातनं पण त्याचे किती तास त्याचं काम करणार आहे, म्हणजे वेदर इट इज अ शॉर्ट ॲक्टिंग, मीडियम ॲक्टिंग और लॉंग ॲक्टिंग, त्याच्याप्रमाणे. आणि त्याच्यामुळे तुम्ही किती खाता, काय खाता, किती वाजता खाता, आणि खाण्यामध्ये किती वेळा बदल करता वेळामध्ये, एवढ्या सगळ्या तो मॅट्रिक्स बघायला लागतो. आणि मग आपल्याला ठरवता येतं की कुठचं इन्सुलिन तुम्हाला सुटेबल होणार आहे आणि कुठचं इन्सुलिन घ्यायचं. मगाशी मी जसं म्हटलं की मॅडमनी आत्तापर्यंत बोलताना आपल्याला एवढं गुंगून ठेवलं, 1 तास होऊन गेलेलं आहे आणि मॅडमना इथनं डोंबिवलीला जायचं आहे. तेव्हा तुम्हाला डोंबिवलीला जाणं म्हणजे काय प्रकारे माहिती असेल सगळ्यांना. तर मी आता फक्त मॅडमना एक शेवटचा प्रश्न विचारणार आहे की आता एवढ्या सगळ्या लोकांना तुम्ही जर का औषधं घेताना ह्या 3 गोष्टी बघायलाच हव्यात, अशा कुठच्या सांगितल्या तर काय सांगायला? विकत घेताना किंवा औषधं घेताना म्हणजे प्रिस्क्रिप्शन औषधाबद्दलच्या 3 गोष्टी या माहिती हव्यातच, अशा कुठच्या असतील ते आपण सांगूया आणि कार्यक्रम संपूया. नंतरचे काही प्रश्न असतील तर मॅडमना आपण त्यांना मेल करू शकतो. मग अशी जशी मोठी मेल आली आहे तशी पुढच्याला मेल करून आपण व्हॉट्सॲपवर त्याचं हे ठेवू शकतो. हो, नाही, चालेल प्रश्न मला, आता थोडासा कारण वेळ. 1 तास झालेला आहे, तर आपल्याला कारण ते नंतर मग त्याला प्रत्येकाच्या मनामध्ये एवढे उचंबळून यायला लागतात प्रश्न की नंतर मग ते त्याला बांध राहत नाही. म्हणून त्यांना 3 गोष्टी सांगू देत काय लक्षात ठेवायचे ते, आणि प्रश्नानंतर आपण मागवून घेऊया आणि ते घेऊया. बरं, मी थोडक्यात सांगते एकदम सारांश की औषध एकतर घेताना किंवा विकत घेताना, असं त्यांनी मला सांगितलंय, औषध घेताना फार्मसिस्ट असलेल्या दुकानातून घ्या. मी तुम्हाला आग्रहाने सांगते, ऑनलाईन औषध विकत घेऊ नका. ऑनलाईन औषधासाठी आपल्याकडे कायदे नाहीत. औषध घेताना ते पोटेन्सी तीच आहे ना, मी आता टेल्मा 40 तर तुम्हाला 40च मिळालं आहे, कारण त्याच्यावर 80 पण आहे ना.
तर ते आहे ना हे बघण्याचं काम तुमचं आहे. फार्मसिस्ट किंवा दुकानदार तुम्हाला योग्य देईल, पण तरी पण तेच दिलंय ना हे बघण्याचं काम हे एक जागरूक ग्राहक म्हणून आपलं आहे, ते बघा. आणि औषधं घरात आणल्यानंतर जसं आपण बोललो की स्टोअर करताना काळजी घ्या आणि ती वेळच्या वेळीच घ्या. त्यासाठी आता मोबाईलमध्ये रिमाइंडर्स वगैरे टाकायला हरकत नाहीत जर विसरत असाल तर. पण औषध हे वेळेवरच घ्यायची गोष्ट आहे. त्यात कंटाळा करून वगैरे काही होणार नाही. औषधं घेण्याचं बंद करून पण काही उपयोग नाही. नंतर एकदम ICU मध्ये जायला लागेल. त्याच्यापेक्षा आपण आपली ती रोजची 1-2 गोळी घेतलेली बरी. औषधं लागू नये ह्यासाठी अधिक काम करायला पाहिजे, पण तो विषय वेगळा आहे. आणि तर ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत की औषधाचं टाईमटेबल पाळणं, औषध घेताना काळजी घेणं, विकत घेताना योग्य आहे ना. आणि तुम्हाला जर एक प्रश्न मगाशी ऑनलाईन 50 लोक आहेत आणि एखादा इम्पॉर्टंट क्वेश्चन एकाने जस्ट विचारलाय इम्पॉर्टंट प्रश्न विचारा की प्रीबायोटिक आणि प्रोबायोटिक जे हल्ली सांगितलं जातं, प्रीबायोटिक आणि प्रोबायोटिक जी औषधं आहेत तर त्याचा किती ते हार्मफुल आहेत किंवा किती युजफुल आहेत असं एकाने विचारलं. त्यांच्यासाठीच प्रश्न आहे खरं, डॉक्टरांसाठी. प्रोबायोटिक्स म्हणजे हार्मफुल त्याच्यामध्ये काही नाही. त्याचा अर्थ काय? हां, म्हणजे प्रोबायोटिक्स म्हणजे जिवंत सूक्ष्मजीव, उपयुक्त जीवाणू किंवा उपयुक्त यीस्ट की जे आपण घेतल्याने आपल्या आतड्यामध्ये खूप सारे सूक्ष्मजीव असतात आणि त्याच्या वसाहती असतात आणि ते अत्यंत उपयुक्त असतात आणि ते खूप मोठं काम आपल्यासाठी करत असतात. तर कधीकधी त्या सूक्ष्मजीवांच्या वसाहती या डिस्ट्रॉय होतात. त्यांना रिस्टोर करण्यासाठी त्यांना परत तिथे त्यांच्या वसाहती निर्माण व्हाव्या म्हणून आपण प्रोबायोटिक्स घेतो. कधीकधी आपण मोठा अँटीबायोटिक घेतो तर डायरिया होतो आपल्याला साईड इफेक्ट. कारण का होतं की ते अँटीबायोटिक वाईट जीवाणूंना पण मारतं पण उपयुक्त जीवाणूंना पण मारतं आणि मग बाकीच्यांना संधी मिळते. तर प्रोबायोटिक्स म्हणजे हे उपयुक्त जीवाणू, उपयुक्त यीस्ट. प्रीबायोटिक्स म्हणजे त्यांना लागणारं खाद्य, आपल्या ज्या उपयुक्त जीवाणूंना लागणारं खाद्य म्हणजे प्रीबायोटिक्स, जे आपल्या जेवणामध्ये असतं. तूप आहे, काय मध आहे, अनेक चांगल्या चांगल्या गोष्टी किंवा बाकी काही फायबरयुक्त सगळं हे प्रीबायोटिक्स आहे. आणि त्याच्यामुळे त्या चांगल्या सूक्ष्मजीवांच्या वसाहती वाढतात, जोपासल्या जातात आपल्या आतड्यामध्ये. तर हे दोन्ही चांगलं आहे. उगाचच घ्यायची काही गरज नाही, पण डॉक्टर कॅन ॲड टू इट. नाही म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं असेल तर एवढंच की पोटामध्ये अब्जावधी जंतू आहेत. आपल्या शरीरामध्ये जेवढ्या पेशी आहेत त्याच्यापेक्षा तिप्पट जंतू पोटामध्ये आहेत. आपण जे खातो ते पण ते खातात आणि आपण जसं मलविसर्जन करतो तसं त्या जंतूंचं जे मलविसर्जन असतं ते आपल्या आतड्यात येतं, ते आपण ॲब्सॉर्ब करतो. तर ज्यांचं मल चांगलं असतं आणि ते शरीरात जातं ते चांगले जंतू, ज्यांचं मल वाईट असतं आणि ते आपण ॲब्सॉर्ब करतो ते वाईट जंतू. एवढं सोपं आहे प्रोबायोटिक्सचं. आणि त्यामुळे तुम्ही काय खाता त्याच्याप्रमाणे कुठचे जंतू काय खातील, कारण त्यांना आवडीनिवडी आहेत, आपल्या मुलांना असतात तशा. त्यामुळे ज्या चांगल्या जंतूंच्या ज्या आवडी आहेत चांगलं त्या खाल्लं की त्यांना चांगले जंतू चांगले वाढणार. जंतू, चांगलं वाईट खाणारे खाल्लं चांगले जंतू, वाईट खाणारे वाईट जंतू. जंक फूड खाल्लं की चलो मॅडम आपण एक प्रश्न विचारायचा होता. आपण तुम्ही एकच हां आपल्या शरीराच्या आतील आरोग्यासाठी जेनरिक औषधं चांगली का ब्रँडेड औषधं चांगली? मी म्हटलं तसं की आपलीकडे सगळी ब्रँडेड जेनेरिक्स किंवा जेनेरिक मुळाची औषधं आहेत. तर असं चांगलं किंवा वाईट असं मी काहीच सांगणार नाही. पण तुम्ही जेव्हा एखादं औषध घेता तेव्हा जर तुम्हाला स्वस्त पर्याय हवा असेल तर तुमच्या डॉक्टरांना पहिले विचारा. डॉक्टरांना पण जाणीवा निर्माण करणं आवश्यक आहे की लोक स्वस्त औषधं बघतायत. पर्याय आहेत ना भरपूर, तर ते विचारा आणि मग जर तुम्हाला घ्यायचा असेल तो स्वस्त पर्याय. जेनेरिक वाईट किंवा जेनेरिक चांगलं असं अजिबात नाही. सगळी औषधं आपल्या मार्केटमधली जेनेरिक आहेत आणि ती सगळी FDA अप्रूव्ड आहेत. पण त्याच्यामध्येही मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीज आणि त्यांची अप्रुव्हल्स त्या कंपन्यांची याच्यामध्ये फरक असतो थोडा. तर त्यामुळे 4% औषधं टेस्टिंग केली तर साधारण 4% औषधं ही नॉट ऑफ स्टँडर्ड क्वालिटी मिळतातच. 3 ते 4% औषधं. आता आपलं औषध त्यात आहे का त्या बाकीच्या 96% ते नाही सांगू शकत, पण ती घ्यायला काही हरकत नाही. पण ती जर तुम्ही जर ब्रँड बदलला आणि डॉक्टरांना सांगून बदला, स्वस्त पर्याय घेतला तर, आणि त्याचे काय परिणाम होत आहेत हे बघा. समजा BPसाठी तुम्ही घेताय तर तुमचं BP मेजर करा. शुगर घेत असाल तर तुमचं शुगर मॉनिटर करा. त्याचा परिणाम मिळतोय की नाही हे बघा तुम्ही. आणि कॉस्टच्या मागे खूप जास्त कामा नाही. साईड इफेक्ट्स वगैरे असतात जेनरिक औषधांना? नाही, जेनेरिक औषधं म्हणजे ही सगळीच औषधं मार्केटमधली जेनेरिकच आहेत. त्यामुळे प्रत्येक औषधाला साईड इफेक्ट आहे. मग ते जेनेरिक असो किंवा ब्रँडेड असो, त्यांना साईड इफेक्ट हा असणारच आहे. बरोबर. आपण एक म्हणजे याला काही अंत नाही, तर आपण आता कार्यक्रमाचा समारोप करतोय. नंतर बोलू आपण.
ते अँटासिडच आहे पण ते अँटासिडच आहे. नाही ते तेच आहे, सेमच आहे, सेमच आहे ते एकच आहे ते, पण ते सुद्धा सारखं नाही घेतलं पाहिजे असंच आहे. आरोग्य मित्र हो, वेळेचं भान ठेवता आपण कार्यक्रम आता शेवटाकडे आलेलो आहोत. एकदा जोरदार टाळ्यांनी प्रोफेसर मंजिरी घरत यांच्यासाठी, आणि टाळ्या तशाच चालू राहू दे डॉक्टर नितीन पाटणकर यांच्यासाठी देखील. यानंतर मी दीप्ती सौदागर यांना विनंती करते की त्यांनी औपचारिक आभार प्रदर्शन करावं आणि त्याच्यानंतर राष्ट्रगीताने आपल्या कार्यक्रमाचं समापन होईल. धन्यवाद. आदरणीय उपस्थित वक्त्या आणि सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आजच्या संभ्रमाच्या जाळ्यातून बाहेर पडूया या अत्यंत उपयुक्त आणि ज्ञानवर्धक कार्यक्रमाच्या शेवटी मला आभार प्रदर्शन करायची संधी दिल्याबद्दल मी आभारी आहे. आजच्या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन करणाऱ्या आदरणीय डॉक्टर मंजिरी घरत मॅडम यांचे मनपूर्वक आभार. त्यांनी औषधांविषयी असलेले गैरसमज दूर करून अतिशय सोप्या आणि समजण्यासारख्या भाषेत महत्त्वपूर्ण माहिती दिली. तसेच मुलाखतकार म्हणून उत्कृष्ट संवाद साधणारे डॉक्टर नितीन पाटणकर सर यांनी योग्य प्रश्नांद्वारे चर्चेला दिशा दिली आणि विषय अधिक प्रभावीपणे उलगडून दाखवला. कार्यक्रमाचे नियोजन, व्यवस्थापन आणि तांत्रिक सहाय्य करणाऱ्या सर्व स्वयंसेवकांचे आणि पडद्यामागे काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे मनपूर्वक आभार. आपले मीडिया पार्टनर असलेल्या महाराष्ट्र टाइम्सचेही आभार. शेवटी आजच्या कार्यक्रमातून आपण सर्वांनी आरोग्याविषयी अधिक सजग राहण्याचा आणि योग्य माहितीच्या आधारे निर्णय घेण्याचा संकल्प करूया. आपल्या सर्वांच्या सहकार्याबद्दल पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद. सर्वांना एक विनंती आहे की कार्यक्रमाच्या शेवटी आम्हाला फीडबॅक फॉर्म भरून आजच्या कार्यक्रमाविषयीचा तुमचा अभिप्राय आणि पुढे तुम्हाला कुठल्या विषयावर ऐकायला आवडेल याबद्दल आम्हाला सुचवावे. आरोग्य विभागाचा पुढील कार्यक्रम 17 एप्रिल 2026 रोजी आहे आणि कार्यक्रमाचा विषय आहे फूड लेबल्स कसे वाचावेत आणि त्यामधील काही हिडन इन्ग्रेडियंट्स आपण कसे ओळखावेत. ह्या कार्यक्रमाबद्दल तुम्हाला अपडेट करू आपण ग्रुपवर. थँक्यू. एकच त्याला ॲडिशन आहे, तो कार्यक्रम दीप्ती करणार आहे आणि तिने आत्ता 185 स्लाईड्सवर अभ्यास करून एक तयार केलेलं आहे आणि त्यामुळे मला मार्गदर्शन करायचं की त्या स्लाईड कमी कशा करता येतील. तर तेवढंच फक्त मार्गदर्शन करणं. मी प्रचंड अभ्यास केलेला आहे त्याच्यावर आणि अतिशय इंटरेस्टिंग बनवलेलं आहे. तेव्हा तुम्ही तर याच तुमच्या ओळखीच्या लोकांना पण सांगा, कारण हे अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि तिने खूप मेहनत घेतलेली आहे. त्याचं चीज व्हायला पाहिजे.